श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. अध्याय 48. श्रीपादांचे स्त्री पुरुषांना संबोधन. श्रीपाद प्रभू प्रत्येक गुरुवारी पंचदेव पहाड येथे सत्संग करीत असत. श्रीपाद प्रभू कृष्णा नदीच्या पाण्यावरून चालत जात. त्यांची पावले ज्या ज्या ठिकाणी पडत त्या त्या ठिकाणी एक एक पद्म विकसित होत असे. त्या पद्मावर श्रीपादांच्या पावलांचे चिन्ह उमटत असे. ते कसे घडायचे हे मानवाच्या सीमित बुद्धीला न उलगडणारे एक कोडेच होते. एवढेच नव्हे तर पाण्यावरून चालत जाणे हा सुद्धा एक अद्भुत विषय होता. थोडे दिवस हे सर्व पाहणाऱ्यांना आश्चर्य वाटत असे, परंतु काही काळानंतर लोकांना श्रीपादाची ती साधारण लीला वाटू लागली. श्रीपाद प्रभू कृष्णा नदीतून आल्यावर सर्व भक्त त्यांचे भव्य स्वागत करीत असत. सायंकाळपर्यंत सत्संग चालू असे. नंतर ते कृष्णा नदीच्या पाण्यावरून चालत ती पार करून पैलतीरी जात. त्यावेळी भक्त मोठ्या श्रद्धाभावाने त्यांचा जय जयकार करीत. रात्रीच्या वेळी ते एकटेच कुरुगुड्डी येथे राहत असत. पंचदेव पहाड आणि कुरुगड्डी यांच्यामध्ये कृष्णा नदीचे पात्र आहे. प्रत्येक शुक्रवारी ते विवाहेच्छुक कन्यांना सौभाग्यवती होण्याचा आशीर्वाद देत. महिलांना हळकुंड देत. श्रीपाद प्रभू स्वतःपेक्षा मोठ्या असलेल्या महिलांना अम्मा सुमती अथवा अम्मा अनसुया तल्ली असे संबोधित. त्यांच्यापेक्षा लहान असलेल्या स्त्रियांना अम्मा वासवी किंवा अम्मा राधा, अम्मा सुरेखा अशा नावाने बोलवीत. त्यांच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या पुरुषांना ते अय्या किंवा नायना असे संबोधित. त्यांच्यापेक्षा लहान असलेल्या मुलांना अरे अब्बी किंवा बंगारू या नावाने बोलवीत. त्यांच्या आजोबांच्या वयाचे असलेल्या वृद्धांना ताता असे बोलवीत. वृद्ध स्त्रियांना अम्मम्मा असे संबोधित. श्रीपादांचे नित्य कार्यक्रम आणि दरबार. गुरुवार आणि शुक्रवारी होणारा सत्संग श्रीपादांच्या इच्छेनुसार कधी कुरुगड्डी सोयी तर कधी पंचदेव पहाडवर. रविवारी होणाऱ्या सत्संगात श्रीपाद प्रभू अत्यंत गहन अशा योगविद्येबद्दल चर्चा करीत. त्यानंतर दर्शनाला येणाऱ्या भक्तांना क्षेम कुशल विचारून त्यांच्या अडचणी प्रश्न मोठ्या प्रेमभावाने सोडवीत आणि अभयवचन देत. सोमवारच्या सत्संगात पुराणातील कथा सांगत. त्यानंतर भक्तांच्या समस्येचे निराकरण करीत. मंगळवारचा सत्संग उपनिषदाचा बोध करण्यासाठी असे. यानंतर भक्तांच्या वैयक्तिक समस्यांची चर्चा होऊन त्यावर उपाययोजना सांगत असत. बुधवारी वेद आणि वेदांचा अर्थ विवरण करून सांगण्यात येत असते. गुरुवारी गुरुतत्वाबद्दल विवेचन असे. यानंतर भक्तांच्या आधी व्याधी श्रीप्रभू मोठ्या शांतपणे ऐकून घेऊन त्यांचे निराकरण करण्याचा उपाय सांगत. या दिवशी विशेष स्वयंपाक करून सर्वांना पोटभर सुग्रास भोजन असे. या जेवणाचे वैशिष्ट्य असे की श्रीपाद प्रभू पंक्तीत सुद्धा स्वतः काही पदार्थ वाढीत असत. काही भाग्यवंतांना त्यांच्या हाताने घास देत. त्यांच्याकडे अन्नधान्याचा किंवा धनाचा कधीच अभाव नसे. शुक्रवारच्या सत्संगात ते श्रीविद्येबद्दल बोध करीत आणि सर्वांना विधीपूर्वक हळकुंडाचा प्रसाद देत. शनिवारी शिवाराधना महात्म्याबद्दल बोध करीत. श्रीपाद प्रभूंचा सत्संग ज्यांना लाभला ते खरोखर धन्य होत. श्री प्रभूंचे भक्त भाजीपाला, ज्वारी, रागी वगैरे आपल्या शेतात पिकलेले धान्य आणीत. दररोज भक्तांना अन्नदान असे, परंतु गुरुवारी विशेष स्वयंपाक केला जाई. त्या दिवशी सर्व पदार्थांबरोबर एक पक्वान्न केले जाई. ते सर्व भक्तांना प्रसाद रूपाने वाटले जात असत. श्रीपादांचे हृदय लोण्यासारखे अत्यंत मृदू होते. त्यांना भक्तांची दुःखे पाहावली जात नसत. त्यांच्या सत्संगात आलेला दुःखी श्रोता जाताना अत्यंत आनंदाने घरी जात असत. श्री दत्तात्रयांच्या दत्तपुराणाचे पारायण करणाऱ्या भक्तांना श्रीपादांचा तात्काळ अनुग्रह होत असे. अशी ही श्रीप्रभूंची माया कोटी मातेच्या प्रेमापेक्षा अधिक असे. रात्रीच्या वेळी कुरुगड्डीस राहण्याची कोणासही परवानगी नसे, परंतु माझ्याबरोबर आलेल्या वृद्ध संन्याशास श्रीपाद प्रभूंनी राहण्याची संमती दिली. मला सुद्धा रात्री कुरुगड्डीस राहा असे श्रीपाद प्रभूंनी सांगितले. दुसऱ्या दिवशी श्रीपाद प्रभूंनी त्या संन्याशास काशीस जाण्याचा आदेश दिला व अंतकाळापर्यंत तेथेच राहण्यास सांगितले. स्वयंपाकाची भांडी घासणे, स्वयंपाक करणे, येणाऱ्या भक्तांची सर्व प्रकारे व्यवस्था ठेवणे ही माझी कामे होती. दरबारात कोणत्याही वेळी भक्त आल्यास त्याला जेवण मिळत असे. जे भक्त घरी जेवण करून आलेले असत त्यांना सुद्धा प्रसाद म्हणून भोजन घ्यावेच लागेल. ज्यावेळी शिजवलेले अन्न कमी असून जास्त लोक जेवणास आले असतील त्यावेळी श्रीपाद प्रभू आपल्या कमंडलूतील जल
भोजन पदार्थावर सिंचन करीत. त्यावेळी ते पदार्थ आलेल्या सर्व भक्तांच्या भोजनानंतरही शिल्लक राहत. याप्रमाणे श्रीपादांनी अनेक लीला केल्या. रात्रीच्या वेळी अनेक देवता कुरुगड्डीस विमानाने येत आणि श्रीपाद प्रभूंची सेवा करीत. सकाळ होताच त्या महाप्रभूंचा आशीर्वाद घेऊन स्वस्थानी जात. काही वेळा हिमालयातून काही योगी येत, ते सुद्धा कृष्णेच्या पाण्यावरून चालत येत. त्यांचे देह अत्यंत कांतिमान आणि दैदिप्यमान असत. या योग्यांना श्रीपाद प्रभू स्वतः जेवण वाटीत. श्रीपादांचे जेवण म्हणजे मुठभरच असे. ते वऱ्याचे तांदूळ असोत किंवा ज्वारीचा भात असोत किंवा रागी संकटी असोत. त्यांच्या भक्तांचे पोट भरले की त्यांना स्वतःचे पोट भरल्याची संतृप्ती प्राप्त होत असे. रविदास नावाचा एक रजक होता. त्याला श्रीपादांचे वस्त्र धुण्याचे महाभाग्य प्राप्त झाले. परंतु श्रीपादांच्या दर्शनानंतर सुद्धा वाईट प्रवृत्ती त्याला त्रास देत होत्या. त्यांच्या निवारणासाठी त्याने श्रीपादांच्या चरणांचाच आश्रय घेतला. श्रीपाद प्रभू सांगत असत की पितरांचे विधियुक्त श्राद्ध केल्यास त्यांना शांती लाभून मुक्ती मिळते. अष्टदशा वर्णातील सर्वांना त्यांच्या धर्मकर्माप्रमाणे फळ भोगावे लागते. त्यात पक्षपाती दृष्टी नसते. आज मिळालेली सुसंधी नेहमी मिळेलच असे नाही. माझ्या पुढच्या अवतारात मला थोडे कठीण प्रवर्तन करावे लागेल. कित्येक जन्माच्या पुण्यफळाने श्रीपादाचे दर्शन लाभते. अशा आलेल्या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावयास हवा. या संधीचा उपयोग न केल्यास कित्येक जन्मांपर्यंत सद्गुरूंचे दर्शन होणे कठीण आहे. या विशाल प्रपंचात ज्या युगामध्ये 1,25,000 महासिद्ध पुरुषात त्यांचा अंश मात्राने राहणाऱ्या भक्ताला त्यांचा आश्रय मिळून अनुग्रह प्राप्त होतो व त्याच्याद्वारेच या सृष्टीला या भक्तांचाच आधार असतो. श्रीपादांच्या केवळ संकल्पाने सृष्टीची निर्मिती, स्थिती आणि लय होत असते. भक्तगण जेव्हा गुरूंना श्रद्धाभावाने नमस्कार करतात तेव्हा गुरु तो नमस्कार आपल्या स्वतःच्या गुरूंना पोहोचवितात. याप्रमाणे आपण आपल्या गुरूंना केलेला नमस्कार अनेक गुरूंना पोहोचतो. देवांना जरी आपणावर राग आला असला तरी गुरु त्या क्रोधापासून आपले रक्षण करतात. प्रत्येक शिष्याला गुरूंचा आशीर्वाद लाभतो. गुरूंच्या आराधनेने इहलोक आणि परलोक दोन्हीची प्राप्ती होते. श्रीपाद प्रभूंचे सारे शिष्य सात्विक भावाचे होते. हृदयात भगवंताचे नामस्मरण करीत कर्माचे आचरण. कुरुगड्डीचा विशेष महिमा नित्य क्षेत्रासारखा आहे. येथे असलेले दैवत जागृत स्वरूपात आहे. या क्षेत्रात अनेक देवता, महर्षी, महापुरुष वेश बदलून येऊन गुप्त रूपाने राहतात. येथे यांचे स्थान ठरलेले असते. हृदयामध्ये देवाचे नाव भरून सदाचरणाने राहून विहित कर्म करीत राहावे असे श्रीपाद प्रभू आपल्या भक्तांना सांगत. प्रत्येकाच्या धर्माप्रमाणे वर्तन करून त्या योगे पूर्वीच्या पापाचा क्षय करून त्यानंतर पुण्य कर्म करून त्याचा कर्ता भाव स्वतःकडे न घेतल्यास त्या कर्माचे शुभ फल प्राप्त होते. श्रीपाद प्रभूंच्या या दिव्य वचनाचे पालन केल्यास आपली जीवन नौका या भवसागरातून सुलभतेने पैलतीरी जाईल. श्रीपाद वल्लभांचा जय जयकार असो. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. अध्याय 49. श्रीपाद प्रभूंचे कर्मविनाशा संबंधीचे विधान. 33 संख्या विशेष. कुरुगड्डीतील श्रीपादांचे कार्यक्रम. श्रीपाद प्रभू एकदा म्हणाले, शंकर भट्टा, आपण ज्याचे अनुष्ठान करतो ती अग्निविद्या आहे. अग्नि उपासना करणे श्रोत्रिय लक्षण आहे. तुझी अग्नि उपासना म्हणजे विजलेल्या शेगडीवर स्वयंपाक करण्यासारखी आहे. यावर मी श्री प्रभूंचा जय जयकार करून म्हणालो, महाराज, माझ्या जीवनानंतर सुद्धा ही शेगडी अशीच राहणार आहे. यावर श्रीपाद प्रभू म्हणाले, तुझ्या विजलेल्या शेगडीत स्वतःची शक्ती नाही. माझ्या योग शक्तीने त्या शेगडीवर केलेला स्वयंपाक प्रसाद रूप होऊन भक्तांची दैन्य दुःख हरण करीत आहे. ही शेगडी अजून 9 वर्षे पर्यंत पेटत राहणार आहे. म्हणून मी 33 वर्षे गुप्त स्वरूपात राहिलो. त्यानंतर 3 वर्षेपर्यंत तेज स्वरूपात राहून श्रद्धाळू भक्तांनाच दर्शन होतो. तेव्हा मी 33 वर्षांचा होतो. योग्यांच्या जीवनात 33व्या वर्षी अनेक बदल घडून येतात. रुद्रगणांची संख्या 33 कोटी आहे. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, आपला अग्नियज्ञ यानंतर सुद्धा चालूच राहील. कर्माला स्थूल रूप देऊन दग्ध करण्याचे प्रतीक म्हणून अग्नि आराधना करावयाची असते. यामुळे भक्तांचे कर्म स्थूल रूप घेण्यापूर्वी सूक्ष्म रूपात असते. त्यापूर्वी कारण रूप देह हा कारण शरीरात असतो.
यामुळे 33 वर्षे उलटल्यावर अशा प्रकारची अग्निपूजा करण्याची गरज नसते. त्यावेळी माझा आश्रय घेणाऱ्यांची पापकर्मे सूक्ष्म शरीरात राहून आणि कारण शरीरात राहून योग अग्नीने दग्ध होऊन जातात. माझे भक्त येऊन त्यांचा ते स्वयंपाक करून आपली क्षुधा तृप्त करतील, असे 3 वर्षेपर्यंत चालेल. त्यानंतर या स्थूल रूपात अग्निपूजा करण्याची आवश्यकता नाही. पृथ्वी यज्ञाचा मी प्रारंभ केला आहे, तो यशस्वी रीतीने चालू आहे. तसेच जलयज्ञ सुद्धा मी सुरू केला आहे. तो सुद्धा मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे. आता अग्निपूजा आणि अग्नियज्ञाची सुरुवात करायची आहे. तो यज्ञ सुद्धा अप्रतिम होईल, यात शंकाच नाही. समस्त जीवराशीतील अग्निस्वरूप माझेच आहे. सर्वांचे शुद्धीकरण मीच करतो, सर्वांचा नाश करणारा सुद्धा मीच आहे. पंचतत्वा संबंधित यज्ञाबद्दल माझ्या इतकी माहिती कोणालाच नाही. एके दिवशी एक नवदाम्पत्य श्रीपाद प्रभूंच्या दर्शनास आले होते. त्यांना पंचदेव पहाडावरील दरबारात राहण्याची प्रभूंनी आज्ञा केली. त्या आदेशानुसार ते दोघे पती पत्नी पंचदेव पहाडावरील दरबारात गेली. परंतु 2 दिवसातच तो युवक गतप्राण झाला. या अकस्मात मृत्यूने ती नववधू अत्यंत घाबरून गेली. ती म्हणाली, प्रभू, आपल्या भक्तांचे रक्षण करतात, त्यांची कृपादृष्टी सर्वांवर असते असे ऐकले होते, परंतु आज तर हे अघटितच घडले. ती दुःखाने रडू लागली. त्यांचे नातेवाईक ही बातमी कळताच पंचदेव पहाडावर आले. त्या शवाचे दहन करावे का करू नये असा प्रश्न सर्वांना पडला. श्रीपाद प्रभूंच्या आज्ञेशिवाय तो मृतदेह दरबाराच्या बाहेर नेता येणार नाही, असे दरबारातील सेवाधारी म्हणू लागले. तेवढ्यात श्रीपाद प्रभू दरबारात आले. शोकसागरात बुडालेल्या त्या नववधूने श्रीपाद प्रभूंना आपल्या दुर्भाग्याची कर्म कहाणी सांगितली. श्रीपाद प्रभू म्हणाले, कर्माचे फल भोगणे अनिवार्य असते. यावर ती नववधू मोठ्या श्रद्धायुक्त भावाने म्हणाली, प्रभो, या विश्वात आपणास अशक्य असे काहीच नाही. माझे मांगल्य देऊन मला या भयंकर दुःखातून सोडवा. त्या नववधूला श्रीपाद प्रभूंच्या कारुण्यपूर्ण स्वभावावर दृढ विश्वास होता. मृत जीवास जीवनदान. श्रीपाद प्रभू म्हणाले, तुझा दृढ विश्वासच फलदायक ठरेल. माझ्यावर असलेल्या तुझ्या श्रद्धाभावाने तुझा पती नक्कीच जीवित होईल. कर्म सिद्धांताचा व्यतिरेक न होता तुला एक उपाय सांगतो. तू तुझ्या पतीच्या वजना इतकी लाकडे तुझे मंगळसूत्र विकून आणून त्या लाकडांवर स्वयंपाक कर. चुलीमध्ये ती लाकडे जशी जळतील तसे तुझे अमंगल जळून जाईल. श्रीपादांच्या सांगण्याप्रमाणे सर्व लाकडे जळून जाताच तो तरुण झोपेतून उठल्याप्रमाणे उठून उभा राहिला. आजूबाजू सर्व नातेवाईक पाहून त्या नववधूच्या आनंदाला पारावार उरला नाही. सर्व भक्तगणांनी आनंदाने श्रीपाद प्रभूंचा जय जयकार केला. दरिद्री ब्राह्मणावर श्रीपाद प्रभूंची विशेष कृपा. एकदा एक अत्यंत गरीब ब्राह्मण श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी आला. तो परिस्थितीने एवढा गांजला होता की श्रीपाद प्रभूंची कृपादृष्टी न झाल्यास आत्महत्या करण्याचा त्याने निश्चय केला होता. श्रीपाद प्रभूंनी त्याचा भाव जाणला. त्यांनी शेगडीतील एक जळते लाकूड आणून त्याचा त्या ब्राह्मणाच्या पाठीस स्पर्श केला. त्या जळत्या कोलिताने ब्राह्मणाची पाठ भाजली व त्या वेदना बऱ्याच वेळ होत्या. श्रीपाद प्रभू म्हणाले, अरे ब्राह्मणा, तू आत्महत्या करण्यास सिद्ध झाला होतास. मी तुझी उपेक्षा केली असती तर तू खरोखरी आत्महत्या केली असतीस. त्या आत्महत्येच्या संबंधित सर्व पापकर्माची स्पंदने या जळत्या लाकडाच्या स्पर्शाने नष्ट झाली. आता तुला दारिद्र्यापासून मुक्तता मिळेल. असे म्हणून श्रीपाद प्रभूंनी थंड झालेले ते लाकूड त्या ब्राह्मणास देऊन पंचात बांधून काळजीपूर्वक घरी घेऊन जाण्यास सांगितले. प्रभूंच्या आदेशानुसार त्या ब्राह्मणाने ते लाकूड पंचात बांधून घरी नेली. घरात जाऊन त्या पंचाची गाठ सोडून पाहिले तो काय आश्चर्य! ते लाकूड सोन्याचे झाले होते. अशा प्रकारे त्या गरीब ब्राह्मणावर श्रीपाद प्रभूंची विशेष कृपा झाली होती. श्रीपाद प्रभूंनी अनेक भक्तांच्या पापाचे अग्नियज्ञाने दहन केले होते. काही वेळा ते भक्तांना वांगी, भेंडी, भोपळा अशा फळभाज्या आणण्यास सांगत. त्या भाज्यांच्या रूपाने भक्तांच्या पापकर्माची स्पंदने आकर्षून घेत. अशा प्रकारच्या भाज्या स्वयंपाकात वापरून भक्तांना खाण्यास देत. यामुळे ते कर्मबंधनातून मुक्त होत. एकदा एक उपवर कन्या श्रीपादांच्या दर्शनासाठी आली. तिचा विवाह कोठेही जमत नव्हता. तिला कुजदोष म्हणजे मंगळ दोष असल्याने प्रभूंनी तिला कंद आणावयास सांगितला.
त्या कंदाची भाजी त्या मुलीसह तिच्या कुटुंबियांनी खावी असे प्रभूंनी सांगितले. त्याप्रमाणे केल्यानंतर कर्मबंधनातून मुक्तता होऊन तिचा एका योग्य वराबरोबर विवाह झाला. श्रीपाद प्रभू काही लोकांना गायीचे तूप आणून स्वयंपाकासाठी देण्यास सांगत, तर काहींना गायीच्या तुपाचा दिवा देवासमोर लावण्याचा आदेश देत. घरात अत्यंत बिकट परिस्थिती असल्यास किंवा कन्येच्या विवाह संबंधीच्या अडचणी आल्यास त्यांना श्रीपाद प्रभू दर शुक्रवारी राहुकालाच्या वेळी अंबिकेची पूजा करण्यास सांगत. श्रीपाद प्रभूंचा एक भक्त एकदा खूप आजारी झाला. त्याच्या कुटुंबियांना प्रभूंनी त्याच्या खोलीत एरंड्याच्या तेलाचा दिवा लावून तो सतत तेवत ठेवण्यास सांगितले. तो दिवा कोणत्याही परिस्थितीत विजावयास नको असे त्यांनी बजावून सांगितले. असे केल्यावर तो भक्त लवकरच रोगमुक्त झाला. एका भक्ताची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती. त्याला श्रीपाद प्रभूंनी गायीच्या तुपातील दिवा 8 दिवस अखंडपणे तेवत ठेवण्यास सांगितले. असे केल्यानंतर त्यांच्या घरात लक्ष्मीचा वरदहस्त प्राप्त झाला. अशा कितीतरी नवीन नवीन पद्धतीद्वारा श्रीपाद प्रभूंनी आपल्या भक्तांची पापकर्मापासून मुक्तता केली. या सर्व पद्धती समजून घेणे सामान्य माणसाला असाध्य आहे. श्रीपाद वल्लभांचा जय जयकार असो. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. अध्याय 50. गुरुनिंदा केल्याने दारिद्र्य प्राप्ती. एक वृद्ध ब्राह्मण पोटदुखीच्या त्रासाने कुरुगड्डीस श्रीपाद प्रभूंच्या दर्शनास आला. त्याच्या वेदना एवढ्या असह्य होत्या की त्याला त्या वेदना सहन करण्यापेक्षा आत्महत्या केलेली बरी असे वाटू लागले. नामस्मरण महिमा. त्या ब्राह्मणाने श्रीपादांचे दर्शन घेऊन आपली व्यथा दूर करण्याची अत्यंत कारुण्यपूर्ण वाणीने प्रार्थना केली. तेव्हा श्रीपाद प्रभू म्हणाले, अरे विप्रा, तू पूर्वजन्मी अनेक लोकांना आपल्या कठीण वाणीने दुखविलेस. अनेकांना आपल्या हृदयभेदी कठोर शब्दांनी घायाळ केलेस. त्या कर्माचे फलस्वरूप तुला या जन्मी ही पोटदुखीची व्याधी जडली आहे. मानवास या कलियुगात वाकदोषापासून मुक्त होण्याचा नामस्मरण हा एकच मार्ग आहे. भगवंताच्या नामस्मरणाने वायुमंडळ शुद्ध होते. मी कुरुगड्डी येथे नामस्मरण महायज्ञाची सुरुवात करणार आहे. त्या नामाबरोबर श्रीकार ही जोडणार आहे. यामुळे चिरस्थायीप्रमाणे परा, पशंती, मध्य आणि वैखरी अशा चारी वाणी नियंत्रित होतील. जे भक्त दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा आणि श्री दत्ता दिगंबरा असे मनस्फूर्तीने नामस्मरण करतील त्यांना मी अत्यंत सुलभपणे प्राप्त होऊन त्यांच्या मनोकामना पूर्ण करेन. त्या व्याधीग्रस्त ब्राह्मणाला श्रीपाद प्रभूंनी 3 दिवस 3 रात्री कुरुगड्डी येथे राहून दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा जप करण्यास सांगितला. या आदेशाप्रमाणे तो वृद्ध ब्राह्मण 3 दिवस 3 रात्री कुरुगड्डीस राहिला व अत्यंत श्रद्धाभावाने त्याने जप केला. त्या ब्राह्मणाची पोटदुखी कमी झाली. श्रीपाद म्हणाले, वायुमंडलास आज पूर्वीसारखेच वाक्जल भरून आहे. आपण उच्चारलेले प्रत्येक वाक्य प्रकृतीतील सत्व, रज, तम या तिन्ही गुणांनी किंवा 1 अथवा 2 गुणांनी परिपूर्ण असते. या त्रिगुणात्मक सृष्टीचा पंचमहाभूतांवर वाईट प्रभाव पडतो. ही पंचभूते दूषित झाली की संपूर्ण अंतराळ दूषित होते. यामुळे मानवाकडून पापकर्म घडून तो दरिद्री होतो. या दारिद्र्यामुळे त्याच्याकडून पुन्हा पापकर्म घडते. या पापामुळे मन दूषित होऊन दान, धर्म, लोकसेवा अशी सत्कर्मे त्याच्याकडून न घडल्यामुळे पुन्हा दारिद्र्य येते. हे दुष्ट चक्र असेच चालू राहते. त्रिकरण शुद्धीची आवश्यकता. मानवास दारिद्र्यापासून मुक्तता अथवा पापकर्मापासून विमुक्ती हवी असल्यास त्याचे काया, वाचा, मन शुद्ध असावे. यालाच त्रिकरण शुद्धी असे म्हणतात. आपल्या मनात जे असेल तेच वाणीतून बाहेर पडावे. मनात दुष्टभाव आणि वाणीने अगदी मधुर बोलणे असा दुटप्पीपणा नसावा. आपल्या वाणीप्रमाणेच आचरण सुद्धा अगदी पवित्र असावे. ते त्रिकरण शुद्धी पावलेला मानव महान पदाला जाऊन पोचतो. मनात एक असणे आणि वाणीतून दुसरेच उच्चारण करणे आणि या दोहोपेक्षा वेगळेच आचरण करणे अशा व्यक्तीस दुरात्मा असे म्हणतात. या कलियुगात जीवनसागर तरुण जाण्यास ईश्वराने अनेक मार्ग सांगितले आहेत. यात नामस्मरण हे अत्यंत सुलभप्राय साधन आहे. नामस्मरण करणाऱ्या साधकाची वाणी मधुर असते. नामस्मरण न करणाऱ्याचे मन सुद्धा अशुद्ध असते. नामस्मरणाच्या योगाने पवित्र कर्म करण्याची प्रेरणा मिळते. कर्म विमोचन. एक क्षयरोगाने ग्रस्त असलेला गृहस्थ कुरवपूरला आला. त्याला मधुमेहाचा आजार आणि त्याबरोबर दुसऱ्या अनेक व्याधी होत्या. त्याला पाहून श्रीपाद प्रभूंना खूप राग आला.
तो पूर्वजन्मात एक कुख्यात चोर होता. त्याने अनेक निरपराध लोकांची संपत्ती हिरावून घेऊन त्यांना निर्धन केले होते. एका उपवर कन्येच्या पित्याने तिच्या विवाहासाठी संपत्ती जमा करून ठेवली होती. ती या दुष्ट चोराने हिरावून नेली. त्यामुळे त्या कन्येचा विवाह होऊ शकला नाही. वरदक्षिणा देण्यास धन नसल्याने योग्य वर मिळू शकला नाही. शेवटी एक वृद्ध वर वरदक्षिणेशिवाय लग्नास तयार झाला. या विवाह प्रस्तावामुळे त्या तरुण उपवर कन्येने आत्महत्या केली होती. पूर्वजन्मीची अशी कर्मे असलेला तो क्षयरोगी अत्यंत दीन अवस्थेत श्रीपादांच्या जवळ आला आणि त्याने मोठ्या कारुण्यपूर्ण वाणीने श्रीपाद प्रभूंना त्या दुर्धर व्याधीतून सुटका करण्याची विनंती केली. दयावंत कृपावंत श्रीपाद प्रभूंनी त्याला पंचपहाड येथील गोशाळेत झोपण्यास सांगितले. तेथे डासांचा अत्यंत त्रास होता. तहान लागल्यास पिण्यासाठी पाणी सुद्धा नव्हते. त्या रात्री त्याला एक स्वप्न पडले. त्या स्वप्नात एक राक्षस त्याचा गळा दाबून मारत असल्याचे दिसले. तो घाबरून उठला, इकडे तिकडे पाहिले आणि ते स्वप्नच असल्याची खात्री झाल्यावर पुन्हा झोपला. त्याला पुन्हा एक स्वप्न पडले. एक मोठा दगड त्याच्या छातीवरती ठेवला असून त्याच्यावर अनेक बलवान मल्ल बसलेला त्याला दिसला. या दोन्ही स्वप्नांमुळे त्याचा कर्मफलाचा परिष्कार करून तो आपल्या क्षयरोगापासून व दुसऱ्या व्याधीपासून मुक्त होऊन निरोगी झाला. अनेक वर्षे क्षयरोगाने ग्रस्त अशा रोग्यास श्रीपाद प्रभूंनी स्वप्नात शिक्षा देऊन कर्म विमुक्त केले. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. अशा प्रकारे हे आजचे 3 अध्याय आपण वाचले, ऐकले. आजच्या अध्यायामध्ये कदाचित आपण जर या अगोदरचे अध्याय जर पाहिले आणि आजचे 3 अध्याय जर थोडेसे त्याच्याशी तुलना केली तर आपल्याला थोडासा बदल जाणवेल. या अगोदरचे जे काही सगळे अध्याय होते याच्यामध्ये महाराज त्यांच्या वाणीच्या माध्यमातून, त्यांच्या कृतीच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान देत होते. कोणाला कर्माचं ज्ञान, कोणाला भक्तीचं ज्ञान, कोणाला राजयोगाचं ज्ञान, कोणाला हठयोगाचं ज्ञान, कोणाला ज्ञानयोगाचं ज्ञान, कोणाला उपनिषदांचं ज्ञान, कोणाला वेदांचं ज्ञान. अशा जो ज्या पात्रतेचा असेल त्याला तेथे महाराजांनी ज्ञानाच्या रूपात त्या ठिकाणी दिलं. पण आजचे अध्याय जर बघितले तर महाराजांची किती अजब लीला आहे बघा. आपण हे गेल्या अनेक वेळेला हे अनुभव घेतला आपल्या ह्या सत्रांमध्ये, की आदल्या दिवशी जो कोणी काहीतरी प्रश्न विचारतो किंवा ज्याच्यावरती आपली चर्चा होते, नेमकं त्याच विषयाशी संबंधित पुढच्या दिवशीच्या येणाऱ्या अध्यायामध्ये महाराज त्याच्यावरती आपल्याला मार्गदर्शन करतात. तसं कालच्याही दिवशी आपण हा विषय झाला होता आणि प्रश्न विचारला होता की कर्म नष्ट कसं करायचं, की जर आपलं प्रारब्धानुसार आपल्या आयुष्यात गोष्टी घडतायत तर हे प्रारब्ध नष्ट करता येतं का, बदलता येतं का. आजच्या अध्यायामध्ये महाराजांनी पूर्णतः याच गोष्टींवरती जास्ती भर दिलेला आहे. त्यानंतर महाराजांनी असं सांगितलं की आता माझा हा अवतार संपवणार आहे आणि येणाऱ्या भविष्य काळात मी नृसिंह सरस्वती रूपाने जो आविष्कार धारण करणार आहे, या दोघांमध्ये खूप बदल असणार आहे. तुम्ही जर गुरुचरित्र जर अभ्यासलं आणि श्रीपाद चरित्र अभ्यासलं तर ह्या दोघांमध्ये खूप तफावत आहे. श्रीपाद चरित्र म्हणजे अक्षरशः महाराजांची बायोग्राफी असल्यासारखे आहे, की अगदी जन्माला येण्यापासून, जन्माला यायच्या अगोदरपासून ते पूर्ण त्यांचा महानिर्वाणा होईपर्यंत प्रत्येक त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींचं डिटेलिंग जे आहे ते या श्रीपाद चरित्रामध्ये आहे. आणि गुरुचरित्र जर बघितलं तर अगदी शॉर्ट मध्ये महाराजांचा जन्म कसा झाला, मग त्यानंतर महाराजांनी कसे भक्तांची दुःख दूर केली. काही भक्तांना ज्ञानमार्ग जो आहे, ज्ञानकांड जो आहे तो अध्याय क्रमांक 28 आहे, अध्याय क्रमांक 37-36 जे आहे, सॉरी 38-37 जे आहेत, हे ज्ञानमार्ग जे सांगितले ते शॉर्ट मध्ये गुरुचरित्रामध्ये सांगितलेले आहेत. पण ती महाराजांची बायोग्राफी नाही झाली, की प्रत्येक महाराज कसे वागले, कसे जगले हे नाहीये. पण श्रीपाद चरित्र अक्षरशः त्यांचं डिटेलिंग मध्ये गोष्टी आहेत. त्यामुळे आपल्याला बरंच काही शिकण्यासारखं या माध्यमातून मिळालं. आणि आज आपल्याला त्या कालच्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. तर आपण सुरुवात करूया आजच्या अध्यायांना. तर आजच्या 48व्या अध्यायामध्ये महाराज कशा पद्धतीनं त्यांचं वर्तन असायचं, की जो कोण त्यांच्यापेक्षा मोठा आहे तर त्याला ते आपल्या आजोबांच्या समान, आपल्या वडिलांच्या समान, ताता असं म्हणायचे, की माझे वडीलच आहात अशा पद्धतीने संबोधायचे. कारण महाराज कुरुगड्डीला जे होते म्हणजे कुरवपूर या ठिकाणी जे होते त्यांचं महाराजांचं वय 30व्या वयामध्ये महाराजांनी महानिर्वाण केलेलं आहे. त्यामुळे साधारणतः 22, 23, 24 किंवा 30 वर्षापर्यंतचा तो एक तरुण युवक होता. त्यामुळे त्यांच्यापेक्षा जे वयस्कर यायचे त्यांच्यानुसार ते त्या व्यक्तीशी संबोधन करायचे.
जर त्यांच्यापेक्षा छोटं कोणी आलं आणि जर ती स्त्री असेल, तर तिला त्या बहिणी समान मानायचे आणि म्हणून ते महाराज तिला अम्मा राधा किंवा अम्मा वासवी. कारण साऊथला आपण जर गेलात, तामिळनाडू साइडला, आंध्र साइडला सॉरी, तर तेलुगूमध्ये सगळीकडे हे अम्माच म्हणण्याचा प्रघात आहे. तर अम्मा राधा, अम्मा वासवी म्हणजे तिला बहिणीच्या स्वरूपात तिला हाक मारायचे. भाऊ असेल तर भावाच्या रूपामध्ये हाक मारायचे. म्हणजे जसं नातं असेल त्या वय असेल त्याच्यानुसार महाराज त्याला आदर द्यायचे. आपणही सेवा मार्गात म्हणतो, की आपण ताई, दादा, मावशी, काका जे काही असेल, ह्या भावनेने बघायचं. कारण त्या व्यक्तीमध्ये आपल्याला महाराजांना पाहायचं आहे. ही त्यातली खरं तर भूमिका आहे. हे केवळ एक वरवरचं नातं नाही किंवा केवळ फक्त कोणाला तरी ताई म्हणावं, कोणाला तरी दादा म्हणावं, हा भाग त्याच्यामध्ये नसतो. तर त्या व्यक्तीमध्ये महाराज पाहायचा आहे आणि त्या महाराजांना तो दिलेला रिस्पेक्ट आहे, की आता वयस्कर, समवयस्कर आपल्या व्यक्ती आहे, तर तिला ताई, दादा का म्हणायचं? आणि त्या रूपामध्ये असलेले जे महाराज आहेत, त्यांना रिस्पेक्ट देण्यासाठीचं ते संबोधन आहे. जे आपल्यापेक्षा मोठ्या असलेल्या व्यक्तीला आपण समवयस्कर असल्यासारखं नाही बोलू शकत. म्हणून मग त्यांना काका म्हणा किंवा अजून साहेब म्हणा, जे काही असेल. तर हा जो भाव आहे, हे महाराजांनी प्रत्यक्ष वागलेले आहेत. म्हणजे आपल्या वर्तणुकीतून महाराज ही गोष्ट दाखवतात. म्हणून हे श्रीपाद चरित्र वेळोवेळी आपल्याला जसं गुरुचरित्रात म्हणलं, की एक निधान असतं. निधान म्हणजे याचा अर्थ आपण म्हणूया निशाण किंवा तुम्ही जर कधी समुद्राच्या ठिकाणी गेलात, तर त्या ठिकाणी त्या जहाज जे असतात, त्या जहाजांना दाखवायला एक तो दीपस्तंभ असतो, की ज्याला त्या जहाजांना परत रिटर्न यायचं असतं त्यांची वेळ झाली की तो दीपस्तंभ तेवत राहतो आणि मग त्या लाईटच्या दिशेने सगळे जहाज आपल्या बंदराकडे येतात. तसं हे श्रीपाद चरित्र म्हणजे आपल्या आयुष्याला दिशा देण्यासारखे, की कुठे जायचंय तुम्हाला, हे सतत सांगणारं हे श्रीपाद चरित्र आहे. तर ही महाराजांची रोजचा दिनक्रम. नंतर सत्संग जो आहे, म्हणजे आपण जर आज कुरोपूरला जर गेलात, तर फार सुंदर अगदी रमणीय असं ते स्थान आहे. जर कर्नाटक साइडने जर गेलात, तर मध्ये कृष्णा नदी आहे. ते अंतूर का असं काहीतरी तिथल्या गावाचं नाव आहे. तर ते गाव लागतं. ते गाव तिथं नदी आहे कृष्णा नदी. ती कृष्णा नदी पार करून आपण कुरोपूरला जातो. कुरुगड्डीला. अतिशय छोटंसं क्षेत्र आहे. म्हणजे बेटासमान म्हटलं तरी चालेल. आणि त्या कुरोपूरच्या पलीकडं म्हणजे अक्षरशः ती कृष्णा नदी जी आहे ती तिचे पात्र जे आहे ते 2 ठिकाणी विभागलं आहे. मग ते कुरोपूरवरनं परत त्या बोटीमध्ये बसून आपण अगदी शेजारी असलेलं पंचदेव पहाड जे आहे त्या ठिकाणी जाऊ शकतो. साधारण हा कृष्णेचा जो पात्राचा अंतर जे आहे ते साधारण 3 ते 3.5 किलोमीटर एवढं त्याची व्याप्ती आहे. एवढं अथांग आहे. आणि ह्या पात्राच्या मध्यभागी ते कुरुगड्डी किंवा कुरोपूर ठिकाण आहे, जिथे महाराज ध्यानाला बसायचे. तर महाराजांचा रोजचा सत्संग होता. ज्यावेळेला महाराज त्या कृष्णा नदीतून चालत येत, बोटीतनं नाही येत, पाण्यावरती चालत येत आणि किती सुंदर वर्णन आहे. ज्यांनी हे अनुभवलं असेल, किती छान वाटतं आपल्याला ही गोष्ट, की महाराज त्या पाण्यावरनं चालतायत आणि महाराज जसं-जसं पाऊल टाकतायत, तसं तिथे एक कमळ उमलतं आणि त्या कमळांच्या जी त्याची जी पाकळ्या आहेत, या पाकळ्यांवरती महाराजांचं सुंदर असं पद्मचिन्ह जे आहे किंवा पायाची निशाण जे आहेत, पावलं जी आहेत, ती त्या कमळांवरती उमटतात. हे जे पाहत असतील त्यांना किती विलोभनीय असं ते दृश्य असेल. हे आपण नुसती कल्पना केली तरी आपल्या अंगावरती शहारा येतो, की साक्षात परमेश्वर त्या ठिकाणी येतोय. पण शेवटी नॉर्मल जे सामान्य माणसाचं असतं, की एखादी गोष्ट यूज टू झाली, की त्याचं रोजचं रोज-रोज ते घडायला लागलं, की त्यातलं जे गांभीर्य आहे किंवा त्यातली जे आकर्षण जे असतं ते निघून जातं. तसंच त्या भक्तांना ते झालं, की रोज महाराज नदीवरनं चालत यायचे, नदीवरनं परत जायचे. ही रोजची घडणारी क्रिया, तर ती त्यांना सामान्य वाटायला लागली. पण हा जो सत्संग आहे, हा खूप महत्वाचा आहे. की हे जे कनेक्शन असतं, की रोज महाराज जे यायचे, रोजच्या रोज वेगवेगळे विषय असायचे. म्हणजे वारानुसार त्यांनी विषय सांगितले, की गुरुवार, शुक्रवार आला, की महाराज आज ह्या विषयावरती बोलणार आहेत. रविवार आला तर महाराज योग विद्येबद्दल बोलणार आहेत. उपनिषदांबद्दल बोलणार. असे प्रत्येक दिवशी ठरवून ह्या गोष्टी होतात. आपण ही कल्पना जरी केली म्हणजे आज छान एक योग माझ्या आयुष्यात जुळून आला, की आजच्या दिवशी माझ्या गुरूंचं दर्शन झालं, त्यांच्याशी माझं बोलणं झालं आणि फार सुंदर वाटल्या ह्या गोष्टी. तर आपल्या आयुष्यात असं ज्यावेळेला घडतं त्यावेळेला तो एक आनंद अवर्णनीय असतो. तर हा सत्संग हा नेहमी राहावा. त्यामुळे असं ज्या ठिकाणी आपल्याला हे सानिध्य लाभेल, तर त्यांच्या सानिध्यात आपण जास्तीत जास्त वेळ कसा जाईल, या दृष्टीने आपण पाहावं. आणि महाराजांच्या ह्या जो काही महाराजांचा गोतावळा आहे, ह्याच्यामध्ये सगळ्या प्रकारची लोक होती. शेतकरी होते, ब्राह्मण होते, व्यापारी होते, सगळ्या प्रकारचे. आणि जो आपण गुरुचरित्रातही अध्यायात वाचला, की तो जो धोबी असतो, तोही त्या ठिकाणी आहे. पण एक त्यातलं वाक्य फार सुंदर आहे, जे आपल्या आयुष्याशी आपण खूप रिलेट करू शकतो.
की तो जो रविदास आहे, जो धोबी आहे, तो रोज नित्य नियमाने महाराजांचं दर्शन करायचा. आपण त्याची कथा मागे वाचली, गुरुचरित्रातही वाचली. तर तो नित्य नियमाने महाराजांचं दर्शन करायचा. साक्षात परमेश्वराचं रोजच्या दर्शन घेणं ही किती महत्भाग्य आहे. पण श्रीपादांच्या दर्शनानंतर सुद्धा वाईट प्रवृत्ती त्याला त्रास देत होत्या. हे वाक्य आपल्या जीवनासाठी खूप महत्वाचं आहे, की आपण जरी महाराजांची सेवा करत असलो तरी आपल्या वृत्ती बदलत नाहीत. आपल्या वृत्तींमध्ये बदल हा फार महत्वाचा आहे. परमेश्वराशी जर तुम्ही सालोक्य मुक्ती साधत असाल, म्हणजे फक्त शरीराने जर कनेक्ट होत असाल, तर वृत्ती बदलत नाही. आपला जो स्वभाव आहे, हा स्वभाव बदलत नाही. आणि जर स्वामींच्या सानिध्यात येऊन सुद्धा आपल्यामध्ये खऱ्या अर्थाने बदल घडत नसेल, म्हणजे माझा आधी खूप भांडखोर स्वभाव होता. पण मी स्वामींची सेवा केला, अजूनही मला भांडण, शॉर्ट टेम्पर आहे, अजूनही मला राग येतो, मी अजूनही लोकांशी भांडतो. हीच जर वृत्ती आपली असेल, तर आपण कुठेतरी विचार करायला हवा, की मी महाराजांची खरंच कनेक्ट होतोय का? की फक्त मी जातोय, मुजरा करतोय किंवा फक्त मी रोजची सेवा करतोय वगैरे, वगैरे. आपल्या आंतरिक बदल होतोय का नाही? हा रविदासाचा सुद्धा होता. म्हणजे तो सोबत असून सुद्धा, म्हणजे आता बघा किती गमतीशीर गोष्ट आहे, की आपल्या वृत्तीमध्ये बदल होणं, याच्यासाठी आपली तीव्र इच्छा असणं हे जास्ती महत्वाचं आहे. महाराजांची इच्छा असणं हे अपेक्षित नाही. कारण महाराजांची तर रोजची इच्छा आहे, की भक्तांनी स्वतःची प्रगती करून घ्यावी आणि त्यांच्या जन्माचं जे काही उद्दिष्ट आहे ते साध्य करावं. पण आपल्याला ते आतून वाटलं पाहिजे. आणि त्या रविदासाईचं तेच झालं, की तो जरी महाराजांच्या सोबत होता, तरी त्याच्यामधल्या वाईट प्रवृत्ती ज्या आहेत, त्या त्याला सतत त्रास द्यायच्या. आता ह्या वाईट प्रवृत्ती म्हणजे काय? सेम आपण जसं म्हणतो, शॉर्ट टेम्पर असणं, मनामध्ये द्वेष असणं, कोणी काहीतरी, आता तो रोज कदाचित महाराजांच्या दरबारात असेल, तर कोणी नवखा माणूस आला, त्याला काहीतरी बोलला, की त्याला लगेच वाईट वाटणार, राग येणार, मग तो त्याच्याशी भांडणार. मग कोणीतरी त्याला म्हणलं, आज तू सेवा करू नको, की लगेच राग येणार. मला कसं तुम्ही सेवा देत नाही? मी तर रोज महाराजांचे कपडे सुद्धा धुतो. मी अगदी महाराजांशी क्लोज आहे. आपणही असंच करतो. तर ह्या ज्या आहेत, ह्या वाईट प्रवृत्ती आहेत. तो रोज महाराजांच्या सानिध्यात असून सुद्धा ह्या गोष्टी बदलल्या नाहीत. मग त्यांनी काय केलं, की त्याला कळतंय हे सगळं, की हे कुठेतरी बदललं पाहिजे, पण होत नाही. त्यांनी महाराजांच्या चरणांचा आश्रय घेतला. म्हणजे महाराजांना शरण गेला, की महाराज, हे हे नाही पाहिजे मला. तुमच्या सानिध्यात राहून मला सात्विक गुणांची वाढ करायची. हे रजस आणि तमस गुणांचा काही फायदा नाहीये. त्यावेळेला श्रीपाद प्रभू सांगत असत, की पितरांचे विधियुक्त श्राद्ध केल्यास त्यांना शांती लाभून मुक्ती मिळते. अष्टदशा वर्णातील सर्वांना त्यांच्या धर्मकर्माप्रमाणे फळ भोगावे लागते. आपण ज्या रूपामध्ये जन्माला आलो, ज्या ठिकाणी जन्माला आलो, त्याला प्रत्येकाला त्याच्या धर्मकर्मानुसार फळ भोगावे लागते. हे महाराज स्वतः सांगतात. त्यात पक्षपाती दृष्टी नसते. आज मिळालेली सुसंधी नेहमी मिळेलच असे नाही. माझ्या पुढच्या अवतारात मला थोडे कठीण प्रवर्तन करावे लागेल. किती सुंदर महाराजांचं हे मार्गदर्शन आहे. आपल्याला असं वाटतं, की आपला पाप-पुण्यांचा हिशोब ठेवणारा कोणतरी वरती बसलाय आणि तो सगळ्या नोट डाउन करून ठेवतोय. कोणी बघितलाय वरती बसणारा? कोणालाच माहित नाही. हे सगळ्या काल्पनिक गोष्टी आहेत, की आहे तो चित्रगुप्त आहे, मग तो यम आहे, आणखीन कोणतरी देव आहे, तो सगळं माझं मोजमाप करतोय. नाही. आपण अनेक या अध्यायांमध्ये बघितलं, हे सगळं आतमध्येच रेकॉर्ड होतंय. जसं ते उदाहरण पुढे देतो. पण हे सगळ्याचं रेकॉर्डिंग आतमध्ये होते. ह्याची जाणीव आतमध्ये कोणाला तरी होते, की मी वाईट वागतोय, मी चांगलं वागतोय. मग जे काही आतमध्ये रेकॉर्ड झालेलं आहे, तेच बाहेर येणार आहे. असं होऊ शकत नाही, की आंब्याची कोय पेरली आणि फणसाचं झाड आलं आणि त्याला फणस लागलं. असं कधीच होऊ शकणार नाही. कोय ज्याची पेरणार किंवा बी ज्याचं पेरणार, तीच गोष्ट बाहेर येणार आहे. आणि त्याच गोष्टींची आपल्याला प्राप्ती होणार आहे. आणि महाराज म्हणतात, की ह्याच्यामध्ये पक्षपाती नाहीये. कोणालाही फेवर केलं जाणार नाही. ठीक आहे, तू माझा भक्त आहे ना, मग तुला नाही फळ मिळणार. नाही. ही फार सूक्ष्म लेव्हलवरती जाऊन विचार करायची गोष्ट आहे, जी अजून पुढच्या अध्यायामध्ये आपण ते बघणार आहोत. तर हे कायमस्वरूपी लक्षात ठेवा. हा रेकॉर्ड करणारा दुसरा-तिसरा कोणी नसून आपल्याच आतमध्ये स्थित असलेला तो परमेश्वर आहे आणि तिथं प्रत्येक क्षणी हे रेकॉर्डिंग चालू आहे. प्रत्येक क्षणी. आपल्यालाही कल्पना नाही एवढ्या आतमध्ये गोष्टी आपण स्टोअर करत चाललोय. ते आपण बघणार आहोत कशा पद्धतीने होते. कारण आजचा अध्याय फार महत्वाचा आणि इंटरेस्टिंग आहे. मग महाराज असं म्हणतायत, की आज मिळालेली सुसंधी नेहमी मिळेलच असं नाही. आपण कालच या विषयावरती बोललो. आज जे हे ज्ञान मिळतंय, 10 महिन्यानंतर हे सगळं थांबणार आहे. हा प्रवास थांबणार आहे. हा रोजचा आवाज थांबणार आहे. हे 7चं सेशन थांबणार आहे. पुन्हा अशी संधी मिळेल की नाही माहीत नाही. त्यामुळे आज जे आपल्याला मिळालंय, ह्या मनुष्य जन्मामध्ये येऊन आपण महाराजांच्या सानिध्यात आलो, त्यांचे सेवेकरी झालो,
महाराजांना आपण गुरुस्थानी मानलं, त्यांनी आपल्याला शिष्य म्हणून स्वीकारलं. हे मिळालंय, संधी मिळाली आपल्याला. पण ही पुन्हा मिळेल की नाही माहित नाही. त्यामुळे याच संधीचा आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे किंवा ह्याचा फायदा करून घ्यायचा आहे. आणि हे जर जमलं नाही, तर मात्र बऱ्याच गोष्टी घडणार आहेत. त्या परत आपण बघणार आहोत. कित्येक जन्माच्या पुण्यफळाने श्रीपादांचे दर्शन लाभते. महाराजांचं दर्शन होण्यासाठी अनेक जन्मांचं पुण्य आपण ऑलरेडी इन्व्हेस्ट करून आलोय. ऑलरेडी टाकलं इथं, तेव्हा आपल्याला महाराजांचं सानिध्य लाभलंय. अशा आलेल्या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावयास हवा. या संधीचा उपयोग न केल्यास कित्येक जन्मांपर्यंत सद्गुरूंचे दर्शन होणे कठीण आहे. या विशाल प्रपंचात ज्या युगामध्ये 1,25,000 महासिद्ध पुरुषात त्यांच्या अंशमात्राने राहणाऱ्या भक्ताला त्यांचा आश्रय मिळून अनुग्रह प्राप्त होतो. किती सुंदर महाराजांनी अगदी पर्टिक्युलर गोष्ट सांगितली, अगदी रोखठोक, की हे मिळालंय तुम्हाला, तुमचं पुण्य होतं. मागे आपण सगळ्यांनी काहीतरी पूर्वकर्म केलंय म्हणून ही संधी मिळाली. महाराजांचं सानिध्य मिळालंय. ही साधी-सुधी गोष्ट नाही. पण या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावयास हवा. म्हणून असं म्हणतात, ज्ञानाची तिजोरी ही कोणीही वाटत नसतं, तर ज्ञानाच्या तिजोरीवरती डल्ला मारावा लागतो, चोरी करावी लागते आणि ते ज्ञान आत्मसात करावं लागतं. कोणीही येऊन तुम्हाला फुकट द्यायला बसलेलं नाही. घे बाबा, मी सांगतोय म्हणून हे ज्ञान घे, तुझ्या जीवनाचा उद्धार कर, हा मनुष्य जन्माचा उद्धार कर, कोणीही सांगायला येणार नाही. या संधीचा आपल्याला पुरेपूर फायदा घ्यायचा आहे. तो कसा घ्यायचा हे आपल्यावरती डिपेंड आहे. या संधीचा उपयोग उपयोग न केल्यास काय होईल? जर ठीक आहे, मी महाराजांकडे आलो, नाही वृत्तीत बदल केला, नाही स्वभावात बदल केला, नाही हे ज्ञान मिळवलं, तर काय होणार आहे? कित्येक जन्मांपर्यंत सद्गुरूंचे दर्शन होणे कठीण आहे. पण ऑलरेडी जे काही पुण्यकर्म केले ते ऑलरेडी इन्व्हेस्ट करून आपण महाराजांचं दर्शन मिळालंय. पण ते महाराजांचं दर्शन किंवा सानिध्य लाभल्यानंतर आपल्यातला अहंकार जागृत झाला. मी कोणती ग्रेट आहे, मी इतक्या वर्षापासून महाराजांच्या सेवेत आहे, मी असा आहे, मला एवढं ज्ञान आहे, मला एवढंच चांगलं वाचता येतं, वगैरे वगैरे. कितीतरी प्रकारचे आपल्याकडे अहंकार आहे. मी माझ्या स्वभावात नाही बदल केलेला आहे. काही फरक पडत नाही. मी 20 वर्षापासून, 15 वर्षापासून सेवेत आहे. हरकत नाही. महाराज म्हणतात, ठीक आहे, जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. पण जर या कालावधीमध्ये जर आपण बदल केला नाही, तर हा जन्म तर कधी ना कधीतरी संपणार आहे. कधी ना कधीतरी मृत्यू आपलं दार ठोठावणार आहे. त्याच्यानंतर जे अनेक येणारे अनेक जन्म असतील, कित्येक जन्म, महाराजांनी म्हटलंय, कित्येक जन्मांपर्यंत पुन्हा ते सद्गुरूंचं दर्शन होणे कठीण आहे. म्हणून आत्ता मिळालेली संधी आपल्याला किती एनकॅश करायची, की काय करू, कसं करू, प्रत्येक क्षण तो जगता यायला पाहिजे. अन्यथा हे ज्ञान असं कोणीच वाटायला येणार नाही. ही संधी आपल्याला कशी उपभोगायची हे प्रत्येकाने आपापल्या जीवनात ठरवावं. भक्तगण जेव्हा गुरूंना श्रद्धाभावाने नमस्कार करतात, तेव्हा तो गुरु तो नमस्कार आपल्या स्वतःच्या गुरूंना पोहोचवितात. आपण अनेकदा प्रत्येक वेळेला ही गोष्ट ऑब्झर्व्ह केली असेल, ज्याने नसेल केली त्यांनी जरूर करा. आपण ज्या ज्या वेळेला परमपूज्य गुरुमाऊलींना नमस्कार करतो, त्या त्या वेळेला परमपूज्य गुरुमाऊली हात जोडतात. का बरं जोडतात? त्याचं कारण सांगितलंय, की ज्या ज्या वेळेला आपण आपल्या गुरूंना नमस्कार करतो, त्यावेळेला ते तो नमस्कार त्यांच्या गुरूंपर्यंत पोहोचवतात. म्हणजे आपण ज्यावेळेला गुरुमाऊलींना नमस्कार करतो, माऊली ते महाराजांपर्यंत तो नमस्कार पोहोचवतात. याप्रमाणे आपण आपल्या गुरूंना केलेला नमस्कार अनेक गुरूंना पोहोचवतो. म्हणजे आता ही चेन आहे. मी जे अनेकदा म्हटलं, की तुम्ही बऱ्याचदा ते धन्यवाद म्हटलं. तो धन्यवाद मी माझ्या गुरूंपर्यंत पोहोचवला. त्यांनी त्यांच्या गुरूंपर्यंत पोहोचवला. त्यांनी त्यांच्या गुरूंपर्यंत पोहोचवला. असं म्हणजे आता हे जस्ट उदाहरण म्हणून देतोय. असं प्रत्येकाच्या म्हणजे आता एखादा कोणी गोंदवलेकर महाराजांचा भक्त असेल, तो त्यांना नमस्कार करत असेल, तर गोंदवलेकर महाराज त्यांच्या गुरूंना तो नमस्कार पुढे पोहोचवणार. ते त्यांच्या गुरूंना असं करत तो नमस्कार जो आहे, तो अनंत गुरूंपर्यंत जातो आणि हे सगळ्या अनंत गुरूंचं एक तत्व असलेलं गुरुतत्व जे आहे, जे साक्षात श्रीपाद श्री वल्लभ अर्थात स्वामी महाराज आहेत, त्या स्वामी महाराजांपर्यंत तो नमस्कार पोहोचतो. त्यामुळे कोण कुठल्या मार्गात आहे, कोण कुठल्या गुरूंना मानतो, कोण कुठल्या देवाला भजतो, या गोष्टी अगदी क्षुद्र आहेत. त्याचा प्रवास कसा चाललाय हे जास्ती महत्वाचं आहे. कोण सायकलवर चाललंय, कोण गाडीने चाललंय, कोण विमानाने चाललंय, ठीक आहे. त्याचा त्याचा वेग असेल त्याच्यानुसार तो त्याचा प्रवास करेल. पण तो प्रवास करताना कसा करतोय, म्हणजे ससा कासवाची जी गोष्ट आहे, दोघंही आपापल्या वेगाने ती गोष्ट, ते जी काही शर्यत आहे ती पूर्ण करण्यासाठी धावतायत.
पण मध्येच सशाला अहंकार होतो. अरे मी किती जोरात पळतोय, आता मला कोणी हरवूच शकत नाही. पण कासव संथ वेगाने आपल्या आपल्या गतीनुसार प्रवास करतंय आणि जिंकतं कोण? तर कासव. तर आपल्या गतीमध्ये सातत्य असणं आवश्यक आहे. त्यामुळे कोण कुठल्या गुरूंची सेवा करतं आणि कुठल्या देवांची सेवा करतं हा प्रश्न फार गौण आहे. पण ते करत असताना त्याचा आचार कसा आहे, विहार कसा आहे, विचार कसे आहेत, या प्रत्येक गोष्टीला अत्यंत महत्व आहे. देवांना जरी आपणावर राग आला असला, तरी गुरु त्या क्रोधापासून आपले रक्षण करतात. हे आपण गुरुचरित्रातही अनुभवलं, की देवाचा जरी कोप आपल्यावरती झाला, तरी गुरु आपल्याला राखू शकतो. प्रत्येक शिष्याला गुरूंचा आशीर्वाद लाभतो. परत ही अंडरलाईन करून ठेवायची गोष्ट. प्रत्येक शिष्याला त्याच्या त्याच्या लेव्हलनुसार गुरूंचा आशीर्वाद लाभतो. गुरूंच्या आराधनेने इहलोक आणि परलोक दोन्हीची प्राप्ती होते. इहलोक म्हणजे ॲट प्रेझेंट, आत्ता जे आपण जन्म उपभोगतोय किंवा ज्या जन्मामध्ये आहोत, आणि परलोक म्हणजे ह्याच्यानंतर जे काही पलीकडचं प्रवास आहे, या दोन्ही लोकांमध्ये किंवा या दोन्ही ठिकाणी गुरूंच्या आशीर्वादाने त्याची प्राप्ती होते. श्रीपाद प्रभूंचे सारे शिष्य सात्विक स्वभावाचे होते. आपण कुठल्या कॅटेगरीत मोडतो आपण बघायचं. आपण सात्विक आहोत, तामसिक आहोत का राजसिक आहोत, हे स्वतः आपण ओळखायचं आहे. आपल्याला जर महाराजांचं भक्त व्हायचं असेल तर सात्विकच राहावं लागेल, दुसरा ऑप्शन नाही. हृदयात भगवंताचे नामस्मरण करीत कर्माचे आचरण. महाराज पुढे असं म्हणतात, हृदयामध्ये देवाचे नाव भरून सदाचरणाने राहून विहित कर्म करीत राहावे, असं महाराजांनी कुठेही म्हणलंय. कारण खूपदा हा प्रश्न अनेकांनी विचारला, की हे अध्यात्म जीवन जगताना मग प्रापंचिक जीवनातला इंटरेस्ट कमी होतो. नाही, काही गरज नाही. प्रापंचिक जीवनामध्ये परमेश्वराला अनुभवायचं आहे. प्रपंच सोडून परमेश्वर जर शोधायला गेला तर कधीच सापडणार नाही. जसं मागे आपण ते उदाहरण पाहिलं होतं, की घरामध्ये जे सगळं फर्निचर आहे आणि जर तुम्हाला म्हटलं, की नाही, नाही, ही खुर्ची आहे, हे बेड आहे, हे आणखीन काय शोकेस आहे, मला लाकूड शोधायचंय, मी जातो दुसरीकडे कुठेतरी शोधायला, तर कधीच लाकूड दिसणार नाही. कारण लाकूड त्या फर्निचरमध्येच आहे. तसं परमेश्वर आपण जिथे आहोत तिथेच आहोत. इथे सोडून आपण परमेश्वराला जर पाहत राहिलो, तर तो परमेश्वर कधीच आपल्याला भेटणार नाही आणि दिसणार नाही. म्हणून आपल्या हृदयामध्ये आपल्या परमेश्वराला किंवा त्याचं जे नाव आहे, हे नावाला भरून, कारण कलियुगामध्ये नामस्मरणाला सर्वात महत्व आहे. नामस्मरण म्हणजे काय? प्रत्येक क्षणी प्रेझेंटमध्ये राहा. एकही गोष्ट पास्ट आणि फ्युचरशी जोडू नका. ते आपण परत पुढच्या अध्यायामध्ये बघू. कारण एक्सप्लेन करताना ह्या गोष्टींचा संदर्भ घेणं महत्वाचं आहे. तर नामस्मरण करत आपलं आयुष्य प्रत्येक येणाऱ्या घटना ज्या आहेत त्या नामस्मरणाशी कनेक्ट कराव्यात. प्रत्येकाच्या धर्माप्रमाणे वर्तन करून त्या योगे पूर्वीच्या पापाचा क्षय करून त्यानंतर पुण्यकर्म करून त्याचा कर्ता भाव स्वतःकडे न घेतल्यास त्या कर्माचे शुभफल प्राप्त होते. आता कधी आपल्याला रिटर्न्स मिळणार आहेत? म्हणजे मी आज एखादी पॉलिसी घेतलीये, तर ते पॉलिसीमध्ये कसं असतं, प्रीमियम मला भरत राहायचं आहे. एक सर्टन त्याचं लिमिट असतं, की त्या वर्षापर्यंत तुम्ही त्याचा प्रीमियम भरायचा आहे. तोपर्यंत तुम्हाला रिटर्न मिळणार आहेत का? तर हो, रिटर्न मिळणार आहे. पण कसे? कंडिशनल आहे. जर तुमचा अपघात झाला किंवा मृत्यू झाला, त्या केसमध्ये तुम्हाला त्या पॉलिसीचे फळ मिळणार आहे. पण जर नाही झालं, तर जोपर्यंत ती पॉलिसी मॅच्युअर्ड होत नाही, तोपर्यंत आपल्याला त्याचे रिटर्न्स मिळत नाही. तसंच आपण जे काही आज करतो आहोत, ह्याचे रिटर्न्स कधी मिळणार आहेत? तर सोपं आहे, की प्रत्येकाने आपल्या धर्माप्रमाणे वर्तन करून, धर्म याचा अर्थ पुन्हा सांगेल, हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन हे धर्म नव्हेत. तर आपली जी काही ड्युटी आहे, ह्या ड्युटीप्रमाणे म्हणजे मी ज्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी जे काही माझं कर्तव्य असेल, ते कर्तव्य करून त्या योगे पूर्वीच्या पापाचा क्षय करून, त्यानंतर पुण्यकर्म करून, त्याचा कर्ताभाव, जे पहिले जे काही आपण करून ठेवलेले आहेत सगळे उद्योग, हे सगळे उद्योग जोपर्यंत आपण नील करणार नाही, मग ते नील झाले, की मग आपल्याला सत्कर्म करत राहायचंय. पण पुण्यकर्म करून त्याचा कर्ताभाव स्वतःकडे न घेतल्यास, क्रेडिट घ्यायचं नाही. एखाद्याला मदत करायची, क्रेडिट घ्यायचं नाही. देवाने केलं, माझं काहीच नाही. कारण आपल्याला हा मानवी स्वभाव आहे, की माझं कौतुक करावं यासाठी आपण सगळेजण काही ना काहीतरी करत असतो. कोणाला काहीतरी आपण गिफ्ट दिलं, की अरे त्याने मला थँक यू म्हटलं पाहिजे. रिटर्न गिफ्ट आपल्याकडे आता ही नवीन पॉलिसी झाली. रिटर्न गिफ्ट मिळालं पाहिजे. कारण मी एवढं देतोय, मग ते रिटर्न गिफ्ट पण मिळालं पाहिजे. मग आता मी जर ₹100 गिफ्ट दिलं, तर रिटर्न गिफ्ट सुद्धा मला त्या 100च्या तुल्यबळ पाहिजे, अशी आपण अपेक्षा ठेवून चालतो. पण जर खऱ्या अर्थाने अध्यात्म जीवन जगायचं असेल, तर इथं फक्त गिफ्ट द्यायचं असतं. घ्यायचं काहीच नाही आणि अपेक्षाही ठेवायची नाही आणि मी गिफ्ट दिलं हे सुद्धा स्वतःकडे क्रेडिट घ्यायचं नाही. मी काहीच दिलेलं नाही. हा मी सुद्धा काढून टाकावा लागतो तरच त्या कर्माचे शुभफल प्राप्त होते.
बघायला गेलं तर खूप अवघड गोष्ट आहे. कारण आपल्याला क्रेडिट घेतल्याशिवाय जमतच नाही. आपल्याला अरे मी रोज मी आता 7 दिवस झाले गुरुचरित्र वाचलं, मी नामस्मरण केलं, मी हे पारायण वाचलं, मी एवढे पारायण केलं. हे सांगण्यामध्ये जो आनंद असतो ना, तो आपल्याला वाटतो किती ग्रेट आहे. बघा मी एवढे पारायण केले. पण महाराज म्हणतात हेच नाही करायचं. हे नाही केलं, त्याचं क्रेडिट जर घेतलं नाही, तरच त्याचं फळ मिळणार आहे. अदरवाईज त्याचं जे काही तुम्ही ड्युटी केली असेल त्याच्यानुसार त्याचं फळ मिळेल, संपला भाग. अकाउंटमध्ये आपल्याला जर बॅलन्स हवा असेल, तर अकाउंटचं क्रेडिटच घ्यायचं नाही. अकाउंट होल्डरच मी नाहीये, असं धरून चालायचं. तरच तो आपल्याला बोनस मिळणार आहे. हे आयुष्यामध्ये जगणं फार अवघड असतं. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. देता देता देणाऱ्याचे हातच घ्यावे, हा जो भाग आहे. इतकं द्यायचं, इतकं द्यायचं. घ्यायचा विचारच नाही करायचा. फक्त देत राहायचं. आयुष्यात एक एक दिवस बघा जगून. बघा किती छान वाटतं. पण असं जगता जगता मध्येच आपला अहंकार जागृत होतो. ज्याला आपण आपल्याला वाटतं मी घरच्यांसाठी किती करतो आणि ज्यावेळेला आपलाच मुलगा किंवा आपलेच कोणतरी घरातले आपल्या जेव्हा 2 शब्द सुनावतात, आपला लगेच अहंकार जागृत होतो. मी तुमच्यासाठी एवढं करतो आणि तुम्ही बघा माझ्यासाठी कसं वागताय. महाराज म्हणतात हेच करायचं नाहीये. त्यामुळे वर जरी सोपं वाटलं तरी खूप अवघड आहे जगणं. पण प्रवास जरी अवघड असला तरी अंतिम जे काही साध्य होणार आहे, जे मिळणार आहे, ते साक्षात प्रभूचं दर्शन आहे किंवा प्रभूमध्ये विलीन व्हायचं आहे. त्यामुळे ठरवायचं आपल्याला हा प्रवास अवघड प्रवास जरी वाटत असला अवघड, तरी परमेश्वराचं नाम घेऊन चालत राहून हा अवघड प्रवासही पार करायचा आहे, की नाही बाबा आत्ताचा प्रवास मला खूप कठीण जातोय. नाही, नाही आत्ता मी हे करतो मग पुढच्या जन्मात बघू. हे आपल्याला ठरवायचं आहे. असो, त्यानंतर पुढचा अध्याय 33व्या वयाचं फार महाराजांनी या ठिकाणी वर्णन केलंय. ज्याला वय 33 होतं, त्याला जे योगी लोक आहेत, म्हणजे जे ध्यानधारणा, वेगवेगळ्या पद्धतीनं ज्ञानोपासना करत आहेत, त्यांच्या आयुष्यामध्ये वयाच्या 33व्या वर्षी खूप सारे बदल घडतात, असं महाराज या ठिकाणी म्हणतात. आता ह्या काय बदल घडतात हे आपण आपल्या चर्चेचा भाग नाही, कारण आपण गृहस्थ माणसं आहोत, प्रापंचिक माणसं आहोत. आपण काही योगी वगैरे नाही आहेत. पण आपण प्रापंचिक योगी मात्र नक्की होऊ शकतो. आणि 33 वर्ष झाल्यानंतर मग ह्याचा विचार न केलेला बरा. आता महाराजांनी इथं फार सुंदर एक रूपकात्मक गोष्ट सांगितली आहे. महाराज शंकर भट्टाला असं म्हणतात, की शंकर भट्टा आपण ज्याचे अनुष्ठान करतो ती अग्निविद्या आहे. अग्नी याचा अर्थ ऊर्जा, एनर्जी. आपण जे काही करतोय हे त्या चैतन्याची उपासना आहे. इथे भौतिक स्थूल रूपामध्ये काही नाही आहे. तर चैतन्याच्या रूपामध्ये आपण ही उपासना करतोय. आता हे महाराज म्हणतायत आपण जी करतोय ती चैतन्याची उपासना आहे. अग्नी उपासना करणे म्हणजे श्रोत्रिय लक्षण आहे. तुझी अग्नी उपासना म्हणजे विझलेल्या शेगडीवर स्वयंपाक करण्यासाठी आहे. म्हणजे काय? की शंकर भट्टाची तेवढी पात्रता नाहीये. हे सगळं चैतन्य अनुभवण्याची, चैतन्याच्या पद्धतीने ही गोष्ट अनुभवण्याची. पण महाराज असं म्हणतायत, की तुझ्या विझलेल्या शेगडीत स्वतःची शक्ती नाही. तुझं ते सगळं जे सगळे गुण आहेत ते सगळे विझलेले आहेत. त्याच्यात ती एवढी शक्ती नाही, की तू हा सगळा ग्रंथ लिहू शकशील. माझ्या योग शक्तीने त्या शेगडीवर केलेला स्वयंपाक प्रसाद रूप होऊन भक्तांची दैन्य दुःख हरण करीत आहे. महाराजांच्या कृपेने शंकर भट्ट हे सगळं लिहू शकतोय, ऐकू शकतोय, त्याला हे सगळं अनुभवायला मिळतंय आणि तो जे लिहिणार आहे, त्या लिहिलेल्यामुळे म्हणजे त्याच्या चुलीवरती, चूल म्हणजे त्या देहाला, त्याच्या शरीरामध्ये असलेल्या आत्म्याला महाराज संबोधन करतायत, की तुझी तेवढी पात्रता नाहीये. पण तरी सुद्धा मी माझ्या शक्तीने तुझ्यामध्ये ते चैतन्य दिलेलं आहे आणि त्याच्या जोरावरती तू हे श्रीपाद चरित्र लिहितोयस आणि हे श्रीपाद चरित्र म्हणजे तुझ्या शेगडीवरती झालेला स्वयंपाक हा प्रसाद रूपी हे सगळेजण भक्तजण आपल्यासारखे जे आहेत, हे श्रीपाद चरित्राचं कथन करणार आहेत किंवा ऐकणार आहेत, श्रवण करणार आहेत, पठण करणार आहेत आणि यांना हा प्रसाद मिळून त्यांचं दुःख आणि दैन्य हे दूर होणार आहे. किती रूपकात्मक महाराजांनी केलंय, की आपला जो आत्मा आहे, आपलं जे शरीर आहे, याला महाराजांनी शेगडी म्हटलंय आणि हे जे चैतन्य आहे, त्याला महाराज अग्नी असं म्हणतायत. आपली शेगडी विझलेली आहे का तेवती आहे किंवा पेटती आहे, हे आपल्याला ठरवायचं आहे. आणि शंकर भट्टाचं नशीब थोर म्हणून महाराजांनी त्याच्यामध्ये ते स्वतःची योगशक्ती टाकून ती शेगडी पेटवलेली आहे. आपलं पूर्वपुण्यफळ किती आहे, हे आपल्याला कोणालाही माहिती नाही. त्यामुळे आपली शेगडी स्वतः फुंकत राहावी लागेल. ती फुंकडी घेऊन सतत सत्संगाचा वारा घालावा लागेल. सतत सत्संगाच्या गोष्टी घेऊन आतमध्ये इंधन टाकत राहावं लागेल. तेव्हा ती चूल जी आहे, जी विझली आहे, ती हळू पेटेल. विझलेल्या चुलीमध्ये काय असतं? अग्नी असतो, पण तो धूर स्वरूपात असतो. ज्या धुराचा सगळीकडं एक वेगळा वास येतो.
सगळ्यांना त्रास होतो, नाकातोंडात तो धूर गेल्यानंतर ठसका लागतो. हे जे आहे हे म्हणजे आपल्यातले जे काही दुर्गुण आहेत, हे दुर्गुण आहेत. शेगडी आहे का आपल्याकडे? हो आहे. जन्मतःच आपल्याकडे ही शेगडी दिलेली आहे. म्हणजे आपला हा देह, आपला हे आत्मा, आपलं हे मन दिलेलं आहे. पण ज्याच्या शेगडीतून दुर्गुण बाहेर येतायत, त्याच्यामुळे सगळ्यांना त्रास होणार आहे. त्यामुळे आपली शेगडी कशी आहे हे आपण त्या ठिकाणी बघायचं आहे. त्यानंतर महाराजांनी त्यांचं वर्णन केलंय की ते किती दिवस या ठिकाणी राहणार आहेत. जसं मगाशी म्हटलं 30व्या वयामध्ये 14 वर्ष महाराज कुरुबड्डीला कुरवपूरला त्या ठिकाणी राहिले. आता कर्म कसे नष्ट करायचे हे महाराज सांगतायत. कर्माला आपला अग्नियज्ञ यानंतर सुद्धा चालूच राहील. कर्माला स्थूल रूप देऊन दग्ध करण्याचे प्रतीक म्हणून अग्नी आराधना करायची असते. आपण जे हवन करतोय, हवन किती महत्वाचं आहे. आपल्याला असं वाटतं हे सप्ताहातलं एक फक्त आपलं हवन आहे. हे डेली व्हायला पाहिजे. आपण रोज केंद्रामध्ये नित्य स्वाहाकार करतो. त्या देवासाठी ठीक आहे. यज्ञ केल्याने देवाला शक्ती प्राप्त होते. मग त्या शक्तीमुळे तो पृथ्वीवरती चैतन्य आणतो, पाऊस पाडतो. पावसामुळे अन्न निर्मिती होते. हे सगळं बरोबर आहे. हे झालं वरवरच्या दृष्टीनं. आत्मिक रूपाने काय करायचं आपल्याला? तर ह्या अग्नीच्या रूपातून आपल्याला आपली जी दुष्कर्म झालेली आहेत मागच्या लाईफमध्ये, या जन्मातल्या आणि त्याच्या मागच्या जन्मातल्या, या सगळ्या दुष्कृत्यांचा, ज्या पापांचा त्या अग्निरूपातून म्हणजे ती जी लाकडं टाकणार होते, जे गौऱ्या टाकणार होतो, जो कापूर टाकणार, जे काही तुम्ही त्याच्यामध्ये टाकणार आहात, त्या माध्यमातून आपली पाप त्यामध्ये आपल्याला जाळायची आहेत. क्षणम सॉरी एक श्लोकी जो विष्णू सहस्त्रनामांचा मंत्र म्हणतो तो थोडासा एकदा रिपीट करून बघा त्याचा अर्थ काही सापडतोय का. तर या भक्तांचे कर्म स्थूल रूप घेण्यापूर्वी सूक्ष्म रूपात असते. आपले जे पापकर्म आहेत ही स्टोअर केलेली आहेत आतमध्ये. ही ज्याला प्रेझेंट होतील, ज्याला प्रत्यक्ष रूपात येतील स्थूल रूपामध्ये, त्याच्या आधी ती स्टोअर केलेली आहेत आतमध्ये रेकॉर्ड करून. त्यापूर्वी कारणरूप देह हा कारण शरीरात असतो. मागे आपण बघितलं 3 प्रकारचे देह असतात. स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह. म्हणजे आपण ज्यावेळेला झोपतो आणि आपल्याला गाढ झोप लागते, त्यावेळेला उरतो तो केवळ कारण देह असतो. तिथं ना सूक्ष्म देह असतो, ना स्थूल देह असतो. म्हणजे ज्यावेळेला आपल्याला गाढ झोप लागते, त्यावेळेला आपल्या शरीराला ही जाणीवच नसते, की ते शरीर कुठे आहे? मग मी पुरुष आहे का स्त्री आहे? मग अन्य कोणी मला येऊन हात लावलाय का? मग आणखीन काही गोष्टी त्या देहाला कुठलीही जाणीव नसते. मन त्या ठिकाणी नसतं. मनालाही कळत नाही इतका तो गाढ असतो. पण कारण देह जो आहे तो त्या ठिकाणी जागृत अवस्थेत असतो आणि म्हणून गाढ झोप होऊन आपण ज्यावेळेला जागे होतो, त्यावेळेला जे आपल्याला वाटतं ना, "अरे वाह! छान मला फ्रेश वाटतंय." ही ज्याला जाणीव होते ना, ती जाणीव फक्त त्या कारण देहामुळे होते. कारण तो त्या ठिकाणी प्रेझेंट असतो. कारण जर कोणीच त्या ठिकाणी जर उपस्थित नसतं, प्रेझेंट नसतं, तर ही गोष्ट आपल्याला कधीच फील झाली नसती, की मला छान वाटतंय. सो ही जे सगळे आपली जी पापकर्म आहेत, ही सगळी आधी त्या कारण देहामध्ये असतात. या कारण देहामधून सूक्ष्म रूपात येतात, सूक्ष्म देहामध्ये येतात आणि सूक्ष्म देहातून स्थूल रूपात येतात आणि मग आपल्याला प्रत्यक्ष ती त्या ठिकाणी शरीराने भोगावी लागतात. मग महाराजांनी किती चमत्कार केलेत, तर महाराजांनी अग्नीच्या माध्यमातून त्या लोकांचे फळ जे कर्म जे आहेत ते दग्ध केलेत. जलयज्ञ सुद्धा सुरू केलाय असंही महाराजांनी म्हटलंय. तर ते जे कथा ज्या आलेल्या आहेत, की ते दोघं नवीन लग्न झालेल्या जोडी जी आहे ती महाराजांकडे येते. महाराज त्यांना सांगतात, "तुम्ही 2 दिवस या ठिकाणी राहा पंचदेव पहाडला." आणि नंतर मग त्या स्त्रीचा जो पती आहे त्याचं देहांत होतो आणि तिला मग खूप वाईट वाटतं. आपल्या आयुष्यात असं होतं, की "महाराज मी तुमच्यावर विश्वास ठेवला होता. मी तुमची एवढी भक्ती करते" वगैरे, वगैरे. आणि मग माझा पती का असा मृत्यू पावला आणि तिला फार वेदना व्हायला लागल्या. तर ती दुःखाने रडू लागले आणि मग आता ह्याचं ही डेड बॉडी जी आहे ती जाळायची की नाही असा प्रश्न येतो. त्यावेळेला तिथले जे सेवेकरी आहेत ते म्हणतात, की महाराजांच्या दरबारात ही गोष्ट झाली आहे. त्यामुळे महाराजांच्या परमिशन शिवाय ही बॉडी इथनं नेऊ नका. आणि तेवढ्यात महाराज त्या ठिकाणी येतात आणि मग ती जी स्त्री आहे ती महाराजांसमोर विलाप करते. "महाराज काय आहे, की मी तुमच्यावर विश्वास ठेवला आणि हे असं कसं घडलं?" आपण गुरुचरित्रही वाचलंय. गुरुचरित्रामध्ये नरसोबाच्या वाडीची जी कथा आहे औदुंबराची, ते अध्याय क्रमांक 18 अध्याय बहुतेक, की ज्याच्यामध्ये ती स्त्री पण अशीच असते, की तिची 5 मुलं ऑलरेडी गर्भात असतानाच तिचा मृत्यू झालेला असतो. आणि मग तो महाराजांच्या कृपेने तिला
मुलगा होतो, पण नंतर तो 8व्या वर्षीच धनुर्वात होऊन त्या ठिकाणी मृत्यू पावतो. तर ती पण हाच विलाप करते, की महाराज मी तुमच्या ऑलरेडी माझ्याकडे दुःख होतच ना, 5 मुलं गेली आहेत. पण केवळ तुम्ही आशीर्वाद दिला आणि मी माझा तुमच्यावर विश्वास होता म्हणून माझ्या या मुलावरती फार प्रेम होतं, की हा महाराजांचा आशीर्वाद आहे आणि तरी सुद्धा असं का घडलं? तसंच ती स्त्री सुद्धा महाराजांना विचारते. महाराज त्याच्यावरती उत्तरं फार सुंदर देतात. कर्माचे फल भोगणे अनिवार्य असते. बघा, आपल्या आयुष्यात कसं ही गोष्ट घडते. आपल्या आयुष्यात जेव्हा असं घडतं ना, आपल्याला जे हवंय ते आपल्याला मिळत नाही. प्रचंड वेदना होते. आपण खूप महाराजांच्या इथे जाऊन पण रडतो. महाराज मला हे हवं होतं, का दिलं नाही? मी तुमच्यावर किती विश्वास ठेवला होता, की तुम्ही मला नक्की द्याल ही गोष्ट आणि खूप विश्वासाने मी तुमच्याकडं जे करायचे, जी सेवा सांगितली, हे पारायण कर, ते पारायण कर, सगळं केलं. पण महाराज हे असं का बरं आयुष्यात घडलं? काय माझ्याकडनं राहून गेलं? वगैरे, वगैरे असा आपला एक उद्रेक होतो भावनांचा. तर महाराजांचं उत्तर महाराजांनी किती सोपं दिलंय. कर्माचे फल भोगणे अनिवार्य असते. आपण जे आज भोगतोय, हे सगळं आपण जी मागे कर्म केली आहेत, त्याचं फळ आहे. ज्यावेळेला सुख भोगत होतो, त्यावेळेला नाही महाराजांची आठवण येत, की महाराज तुमच्यामुळे मला एवढं छान 2 वेळेचं जेवण मिळतंय, छान रात्रीची झोप लागतेय, मला चांगली माणसं भेटली आहेत, एखादी चांगली काही घटना घडली, त्यावेळेला नाही महाराज आठवत आपल्याला. आपल्या मुखातून नाही हे बाहेर पडत, की महाराजांच्याच कृपेने घडतंय. त्यावेळेला असं वाटतं बघा, मी हे केलंय ना, माझ्या कर्माचंच फळ आहे. माझं नशीब किती चांगलं आहे. आपले शब्द ठरलेले आहेत. नशीब बलवत्तर असेल तर सगळं होईल. माझं नशीब खूप चांगलं आहे म्हणून माझ्या आयुष्यात हे शब्द आपल्या बाहेरनं बाहेर पडतात. पण हे आपण विसरतो ज्यावेळेला सुख आहे, त्यावेळेला दुःख नक्की येणार आहे. पण ज्यावेळेला हे सुखावरनं गाडी आपली दुःखाकडे येते, त्यावेळेला मात्र परमेश्वर आठवतो. "काय देवा तू असं केलं, मी तर तुझी एवढी भक्ती केली, एवढी पारायण केली, एवढं अन्नदान केलं, असं केलं, तसं केलं." सगळा आपण हिशोब वाचून दाखवतो महाराजांना. महाराज म्हणतात, "जसं सुख भोगलंस ना आनंदाने, आता तसंच हे पण भोगायचं." कारण हेच कर्म आपण अगोदरच्या जन्मांमध्ये, या जन्मांमध्ये करून ठेवलेलं आहे. हे कसं होतं ते पण आपण पुढे बघणार आहोत. त्यावर आता हा जो हुशार व्यक्ती असतो, या हुशार व्यक्तीचं हे वाक्य या नववधूकडनं आपण हे शिकणं आवश्यक आहे. गुरुचरित्रातही तेच आपण अनुभवलेलं आहे. ती जी नववधू आहे, ती म्हणते, "प्रभो, या विश्वात आपणास अशक्य असे काहीच नाही." की ठीक आहे, सगळं माझं कर्म आहे, सगळं ओके, मान्य मला. पण तुम्ही एवढे साक्षात परमेश्वर आहात, तुमच्यासाठी अशक्य काहीच नाहीये. आणि ही अत्यंत श्रद्धापूर्वक भावनेने ती विनंती करते. माझे मांगल्य मला देऊन मला या दुःखातून तुम्ही सोडवा. सिंपल रिक्वेस्ट आहे. ओके, एक्सेप्टेड. की माझ्याकडनं काही चुका झाल्या असतील त्याचं फळ म्हणून हे आहे. ओके. पण तुम्ही आहात ना, तुम्ही काहीही करू शकता. मग तुम्हाला का म्हणून आम्ही देव मानायचं? तुमच्याकडे ती ताकद आहे. आणि मग महाराजांनी सांगितलेली वाक्य गुरुचरित्रातही आपण अनुभवलं. किती सुंदर आहे. आपण इथेच गडबड करतो. श्रीपाद प्रभू म्हणाले, "तुझा दृढ विश्वासच फलदायक ठरेल. माझ्यावर असलेल्या तुझ्या श्रद्धाभावाने तुझा पती नक्कीच जीवित होईल. पण कसा? कर्मसिद्धांताचा व्यतिरेक न होता तुला एक उपाय सांगतो. म्हणजे कर्मफळ तर भोगावं लागणारच आहे. त्याच्यामध्ये मी हस्तक्षेप करणार नाही. पण तुझा जो दृढ विश्वास आहे, की मी हे करू शकतो. मी म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ महाराज, की तुम्ही ग्रेट आहात आणि तुम्ही काही करू शकता. हा जो तुझा दृढ विश्वास आहे, पक्का येस हे होणार. अरे मी करते ना महाराजांची सेवा तर हे होणार. कसं होणार आय डोंट नो. हा जो भाव आहे, माझ्यावरती जी तुझी श्रद्धा आहे. श्रद्धा म्हणजे काय? मागे आपण याच्यावरती बोललो. आपण आयुष्यभरामध्ये हे अनुभवलेलं असतं आणि त्याच्यावरनं आपल्याला आलेला विश्वास असतो किंवा कोणाचं तरी आयुष्य आपण पाहिलेलं असतं, की अरे नाही त्याच्या आयुष्यात घडलं म्हणजे हे होऊ शकतं. हा जो दृढ विश्वास आहे, दृढ नुसता विश्वास नाही, पक्का विश्वास आहे. विथआऊट एनी डाउट. बुद्धी कुठेही काम करत नाही. ती जी मुलगी आहे ती हा प्रश्न विचारत नाही, "महाराज ठीक आहे आता कर्मामुळे झालं, आता काय करणार मी? ठीक आहे मी भोगते." नाही, बुद्धी कामच नाही करत आहे. इथं तिने फक्त सरेंडर केलंय, की तुम्ही हे करू शकता आणि मला माहिती आहे तुम्ही हे करणार. बास मला माहिती आहे. कसं करणार ते कुठल्या नियमांमध्ये फेरफार करायचा ते तुम्ही बघायचं. माझा प्रश्न नाही. मग महाराज म्हणतात, "ठीक आहे, आता तुझी श्रद्धा आहे, तुझा विश्वास तर आहे ना, मग आता मी बघतो माझं कसं मॅनेज करायचं." मग महाराज काय सांगतात, की "एक काम कर. ठीक आहे, आता एक काम करूया आपण. तुझं जे दुःख आहे, ते दुःख आपण दुसऱ्या ठिकाणी वळवूया." आणि मग महाराज तिला सांगतात, की "तुझं मंगळसूत्र विक. त्याच्यातनं येणारे जे पैसे आहेत, त्या पैशातून तू चूल तयार कर, ती लाकडं गोळा कर, त्या लाकडात ते जाळ आणि त्याच्यावरती स्वयंपाक कर आणि तो इथे येऊन वाट म्हणून. तुझं जे अमंगल आहे ते त्या लाकडाच्या जळण्यातून मी घालवतो." महाराजांनी दिलं ना. आपण म्हणू हे कसं काय हे रूलमध्ये कुठे बसतंय? कर्म आहे तर फळ भोगावंच लागेल.
हाच तर आपला अज्ञानापणाचा भाग आहे, की रूल कसे वळवायचे हे रूल निर्मात्याला माहिती असतं. ज्यांनी नियम बनवलेले असतात ना, जसं आपण म्हणतो कायदा ज्यावेळेला तयार होतो, त्यावेळेला कायद्याच्या पळवाटाही शोधल्या जातात. तयार असतात आणि जे हुशार लोक असतात ते बरोबर त्यातनं पळवाटा काढतात. कितीही कायदा तुम्ही परफेक्ट करण्याचा प्रयत्न केला, तरी त्या कायद्यातनं पळवाटा मात्र नक्की निघतात. तसंच हे सगळं जे रूल्स आणि सगळी ही सृष्टी ह्या नियमांनी चालत असली तरीही जर तुमचा विश्वास दृढ असेल, येस हे होणार म्हणजे होणारच. कसं होणार मला नाही माहिती, पण हे होणार हा जो विश्वास आहे, महाराजांवरचा, स्वतःवरचा, कारण जोपर्यंत स्वतःवर विश्वास नसेल तोपर्यंत परमेश्वरावर विश्वासच येऊ शकत नाही. जर हा विश्वास दृढ असेल, नियम कुठूनही बदलतील, सृष्टी अख्खी बदलेल तुमच्यासाठी. सगळ्या गोष्टी बदलून जातील आणि तुम्हाला जे हवंय ते तुमच्यापर्यंत येईल. कदाचित अशा काही गोष्टी घडतील ज्या आपल्याला ज्याची कल्पनाही नाही. पण ती गोष्ट घडून गेल्यानंतर आपल्याला त्याची जाणीव होईल, की अरे हे आता मला जे हवं होतं ते मिळालं. असं कित्येकांच्या आयुष्यात झालं असेल. कॉलेजला ऍडमिशन मिळतच नाहीये. खूप प्रयत्न करतोय. मिळतच नाहीये. आणि अचानक असं काहीतरी होतं. रूल्स रेग्युलेशन बदलतात. कोणीतरी एक सीट मागं घेतं. काहीही घडतं. आणि त्या विद्यार्थ्याला ज्याची श्रद्धा आहे, येस होणार मला माहिती आहे. मी स्वामींना सांगितलंय ना, तर मला ती सीट मिळणार. काहीही घडतं आणि त्या व्यक्तीला त्या ठिकाणी ऍडमिशन मिळते. दुसरी गोष्ट जॉबच्या बाबतीत कित्येक जण अनुभव सांगतात, की "अरे मला जॉबच मिळत नव्हता आणि अचानक मला ते कॉल आला, अचानक माझं आणखीन काहीतरी झालं." हे कशामुळे घडतं? स्वतःवरचा असलेला विश्वास. येस मी कर्म केले तर मला फळ मिळेल किंवा मी कर्म केले, माझ्या स्वामींची मी सेवा केली तर होईल कसं व्हायचं ते. अगेन्स्ट द रूल जाऊन सुद्धा त्या गोष्टी घडतात. त्यामुळे सदैव हे लक्षात ठेवा, अशक्यही शक्य करतील स्वामी. आयुष्यात जर हरत असाल, लढाई प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. युद्ध प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. असं नाही आपण सेवेकरी झालो म्हणजे आपलं लाईफ आता एकदम छान एकही संकट असणार नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात संकट आहे. पण जो सेवेकरी खऱ्या अर्थाने महाराजांचा सेवेकरी तो लढतो, पण त्याच्या मनामध्ये विश्वास असतो, की माझे स्वामी माझ्या सोबत आहेत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा त्यांनी विश्वास मला दिलाय. त्यांच्यावरती विश्वास ठेवून मी आता पुढे लढतोय. जो व्यक्ती मागे वळून पाहतो, महाराज तुम्ही आहात का नाही? आहात की नाही? त्याच्या पाठीमागे महाराज कधीच थांबत नाही. जो म्हणतो माझ्या पाठीमागे महाराज आहेच आहेत, मी चाललो लढायला. त्याच्या मनगटात किती बळ आणायचं हे महाराज ठरवत राहतात. त्यामुळे महाराजांच्या प्रत्येक वचनाचा आपण फार विचार करायला पाहिजे. तर अशा प्रकारे त्या स्त्रीचा पती जो आहे तो महाराजांनी पुन्हा जिवंत केला. हे असं सहज घडत नाही. म्हणजे सायन्समध्ये एक लॉ आहे कॉज अँड इफेक्ट किंवा परमपूज्य गुरुमाऊलींचं हितोगज ऐकताना एक शब्द माऊली बऱ्याच वेळेला वापरतात, की ह्याचा कार्यकारण भाव समजून घ्यायला पाहिजे. कार्यकारण हा एक शब्द नसून दोन शब्द आहेत. कार्य आणि कारण. कारणाशिवाय कार्य कधीच घडत नाही आणि जे कार्य घडतं त्याला कारण असल्याशिवाय ती गोष्ट घडत नाही. म्हणजे आधी काहीतरी त्याला कारण घडलेलं आहे. म्हणून कार्य घडतंय. आज माझ्या आयुष्यात जे काही घडतंय त्याच्यासाठी कारण मी आधीच तयार करून ठेवलंय. मीच केलंय. कोणी दुसऱ्याने नाही केलं. हा पहिला नियम आपण समजून घ्यायला हवा. मग हा नियम कसा काम करतो? तर न्यूटनचा थर्ड लॉ आपल्याला कदाचित माहिती असेल, की प्रत्येक कृतीला, प्रत्येक क्रियेला समान तेवढ्याच ताकदीची आणि रिव्हर्समध्ये प्रतिक्रिया ही ठरलेली असते. जेवढं आपण जसं कर्म केलेलं आहे त्याचे रिटर्न्स आपल्याला तसेच मिळणार आहेत हे सिद्ध आहे. हा नियम आहे. ही सृष्टी ही या नियमांवरतीच चालते. ह्याच्या पलीकडे जाऊ शकत नाही. म्हणून जे माझ्या आयुष्यात आज घडतंय म्हणजे जे कार्य घडतंय त्याच्या मागचं कारण मीच निर्माण केलेलं आहे. आज मला सुखाने जेवायला मिळतंय याचा अर्थ मी मागच्या कुठे ना कुठेतरी काहीतरी सत्कर्म केलंय म्हणून मला आज 2 घास सुखाने जेवायला मिळतायत. नाहीतर आज आपण बाहेर अनेक जण बघतो, की ज्यांना 2 घासासाठी सुद्धा ते अगदी व्याकुळ असतात, की कोणीतरी आम्हाला 2 घास तरी जेवायला घाला. ही जी व्याकुळता आहे किंवा ही जी अवस्था आहे, ही मागच्याच जन्मांचं फळ आहे. मागच्याच कर्मांचं फळ आहे. त्यामुळे आपल्या आयुष्यात जे घडते त्यासाठीचा कॉज जो आहे, कारण जे आहे, ते आपणच आहोत, हे आपल्याला समजायला हवं. त्यानंतर पुन्हा महाराजांची लीला आहे, की एक गरीब ब्राह्मण त्या ठिकाणी येतो, फार परिस्थितीने गांजलेला असतो. पुन्हा बघा रूल्स आहेत, पण महाराज कधी कृपा करतात, की तो इतका दरिद्री असतो, की आता जर महाराजांनी कृपा नाही केली, तर मी सुसाईड करतो. बस सिंपल. कारण माझ्याकडे आता ऑप्शनच राहिलेला नाही. मी जगूच शकत नाही. इतका वैतागलेला आयुष्यामध्ये, की सगळे मार्ग संपलेत. मी सगळ्या मार्गाने प्रयत्न करून झाले. आता काही होत नाहीये. आता जर महाराजांनी जर नाही माझ्यावरती कृपा केली, तर मी मरणार किंवा सुसाईड करणार. हा दृढ भाव आहे. पुन्हा परत सांगतो शरणागती आहे.
आता त्याची बुद्धी नाही काम करते. मला आठवत असेल तर मी मागे ते उदाहरण दिलं होतं, की ज्यावेळेला माणूस नदीमध्ये बुडतो आणि त्याला पोहता येत नसेल किंवा अगदी पोहता जर येत असेल आणि खूप मोठा प्रवाह आहे, तर तो पहिल्या सुरुवातीला त्याचं कर्मच करतो. हातपाय मारेल, जे त्याला काही करता येईल वाचण्यासाठी ते सगळे प्रयत्न करायचा बघतो. ते झाल्यानंतर तो काही त्याला आधार सापडतोय का, की ज्याला तो आधार घेऊन त्याचा तो त्या ठिकाणी थांबवू शकतो. एखादा दगड, एखादा काही खडक असेल त्या ठिकाणी, तो शोधण्याचा प्रयत्न करतो. नाही झालं तर तो कुठल्यातरी माणसाचा आधार मिळतोय का, कोणीतरी मला वाचवायला येईल का, यासाठी जीवाच्या आकांताने ओरडत असतो. पण ज्यावेळेला त्याची ही बुद्धी थंबते, म्हणजे ही बुद्धी म्हणजे काय, तर आपण कालही बोललो, की मागचे अनुभव जे आहेत, आपल्याला हे माहिती असतं मागच्या अनुभवानुसार, आपल्याला हे ज्ञान असतं, की जर आपण असं खडकाला धरलं तर आपण वाचू शकतो. हे ज्ञान आहे. ही जी मेमरी आतमध्ये स्टोअर केली आहे, ती मेमरी बुद्धी सगळी रिकलेक्ट करते आणि त्याच्यानुसार ॲक्शन, कृती जी आहे, ती करण्याचा प्रयत्न करते. पण ज्यावेळेला ही बुद्धी थकते, की आता माझ्याकडे जेवढी काही मेमरी होती, त्या मेमरीतले सगळे ऑप्शन करून झालेत, आता काही होत नाही. ज्यावेळेला अवस्था येते, त्यावेळेला माणसाला परमेश्वर आठवतो. तोपर्यंत परमेश्वर कधीच धावूनही येणार नाही आणि त्याला आठवणार नाही. आणि जोपर्यंत त्याला असं वाटतं, की हे मी करू शकतो, तोपर्यंत तो म्हणेल, "मी जे करू शकतो त्यासाठी मी देवाला हात जोडायची किंवा देवासमोर पाय देवाच्या पायावर डोकं ठेवण्याची काहीच आवश्यकता नाही. हे मला जमतं." बघा, आपण आपल्या आयुष्यात जेव्हा महाराजांकडे कशाला येतो, की मला हे जमत नाहीये म्हणून तुम्ही या. जर मला सहजासहजी जिथे ॲडमिशन पाहिजे, तिथे मला जर मिळते, मी कशाला महाराजांना विनंती करायला, "महाराज तुम्ही मला ॲडमिशन द्या." अरे मिळते की मला ॲडमिशन. जोपर्यंत बुद्धीला हे समजतंय, की आपल्याकडे हे ऑप्शन आहेत, तोपर्यंत आपण कधीच शरण जाऊ शकत नाही. एकदा आतमध्ये बघून आतमध्ये शोधावं लागतं आणि तसं त्या ब्राह्मणाचं झालं. त्याने पूर्ण शरण गेला महाराज. आता तुम्ही नाही तर मग माझं संपलं. मला काहीच दुसरा सोर्सच नाहीये. महाराज तेव्हा कृपा करतात. मग महाराजांनी काय केलं? ठीक आहे, आता रूल्स तर पाळायचे आहेत. कर्माचा सिद्धांत आहे. जे काही तू मागच्या जन्मात केलेलं आहे त्याच्यानुसार तुला भोगावं लागेलच. मग महाराजांनी काय केलं? एक जळतं लाकूड घेतलं आणि ते त्याच्या पाठीवर टाकलं. ते लाकूड टाकल्यामुळे त्याची पाठ भाजली. आता प्रत्यक्ष दिसताना काय दिसणार? काय महाराज आहेत, शरण आलोय तर बघा शिक्षाच देतायत. हे बाह्य दृष्टीने आपल्याला दिसणार. आपल्यालाही असं होतं, अरे मी महाराजांकडे सेवा करायला सुरुवात केली आणि माझ्या आयुष्यात संकटच वाढायला लागली. आपल्याला कळत नाही म्हणजे मी सेवा करतोय, एक तर चुकतोय किंवा एवढी सेवा करून सुद्धा जर माझं आयुष्य आणखीन वाईट होणार असेल तर काय उपयोग आहे? तसं त्या व्यक्तीने केलेलं नाही कारण त्याला आता माहिती आहे, बुद्धी थकली आहे. ऑप्शन नाही आता जे होईल ते होईल. ठीक आहे, आता सगळीकडे करून झालेत प्रयत्न. ती पाठ भाजली. त्याला वेदना बऱ्याच काळ झाल्या. विचार करा ना, जळतं लाकूड पाठीवरती टाकलंय. काय बोलणार आहे? भोगल्या त्या वेदना. आणि मग महाराज असं म्हणतात, "तू आत्महत्या करण्यास सिद्ध झाला होतास. मी तुझी उपेक्षा केली असती. म्हणजे मी जर तुझी टिंगल-टवाळी केली असती, "अरे तुझे असे कर्म आहेत, तसे कर्म आहेत. आता भोग तुझं तू." तू 100% आत्महत्या केली असती. कारण तू ऑलरेडी सगळं ठरवून आला होता. त्या आत्महत्येच्या संबंधित सर्व पापकर्मांची स्पंदने एक मिनिट. त्या जळत्या लाकडाच्या स्पर्शाने नष्ट झाली. ती जी पापकर्म होती, ती सगळी महाराजांनी त्या लाकडामध्ये एकत्रित केली. त्याचे जे व्हायब्रेशन्स आहेत, ती एनर्जी जी आहे, प्राणशक्ती आपण बघितली त्या दिवशी. हे सगळी पापकर्म महाराजांनी त्या लाकडामध्ये अट्रॅक्ट केली आणि त्या लाकडाचा दाह जो आहे, तो त्याला भोगायला लावला. आणि त्यांनी जी मागच्या जन्मात कर्म केली होती, ती सगळी महाराजांनी क्लिअर केली. नियम नाही बदलला, पण तो नियम कसा वापरायचा, कायदा बदललेला नाही, पण कायद्यातनं पळवाट कशी शोधायची, ती महाराजांनी त्या ठिकाणी शोधली आणि त्या ब्राह्मणाचं त्याला मुक्तता केली आणि त्याचा उद्धार केला. त्यानंतर तो लाकूड घरी घेऊन गेला आणि त्याचं सोनं झालं वगैरे, वगैरे. तर महाराजांच्या ह्या अशा अजब लीला आहेत. आता पुढचा तिसरा अध्याय. आता हा अध्याय फार बऱ्याच गोष्टी सांगणार आहे. एक ब्राह्मण पोटदुखीच्या त्रासाने कुरुगड्डी श्रीपाद प्रभूंच्या दर्शनास आला. बघा आता हे 3 अध्याय ह्याच्या अगोदर असं फार कमी वेळा झालाय, की कोणतरी प्रापंचिक जीवनातल्या समस्या घेऊन आले. कारण आता हे जे शेवटचे अध्याय आहेत, हे महाराजांच्या वेगळ्या एका अ, संकल्पाच्या दृष्टीने आहेत. महाराजांचं एक वेगळं कॅरेक्टर आपल्या या ठिकाणी उभं राहतंय. आजपर्यंत महाराजांनी कित्येक अचंबित करणाऱ्या गोष्टी आणि महाराज म्हणायचे, की सगळं मीच आहे, सगळं मीच आहे, मी काही करू शकतो वगैरे, वगैरे. इथं महाराजांनी असं नाही म्हटलं. इथं महाराज म्हटले रूल्स अँड रेग्युलेशन काय? हा असं कर्माचा सिद्धांत आहे, तुला भोगावंच लागणार. फक्त ते कसं भोगायचं मी बघतो. महाराजांनी रूल्स नाही बदलले. अगोदरच्या ह्याच्यामध्ये आपण बघितलं तर महाराजांनी सगळे रूल्स बाजूला ठेवायचे आणि मी म्हणतो तो रूल.
अशा पद्धतीने जगले आहेत. त्यामुळे एक वेगळ्या स्वरूपाचा महाराजांच्या स्वभावातला एक भाग जो आहे तो या निमित्तानं आपल्या पुढे येतोय. तो ब्राह्मण त्या ठिकाणी आला. त्याला वेदना इतक्या असह्य झाल्या होत्या की त्या वेदना सहन करण्यापेक्षा सुसाईड केलेलं बरं असं ते वाटलं. म्हणजे पुन्हा तेच त्यांनी सगळ्या बाजूने डॉक्टर, वैद्य सगळं जे त्याला काही करता येईल, प्राणायाम असेल, आयुर्वेद असेल, जेवढे ऑप्शन असतील सगळे करून झालेला आहे. म्हणूनच महाराजांकडे आला. कारण त्याला आता माहितीये आता कुठलाही डॉक्टर आपल्याला वाचू शकत नाही, कारण आपण सगळं करून झालंय. त्या ब्राह्मणाने श्रीपादांचे दर्शन घेऊन आपली व्यथा दूर करण्याची अत्यंत कारुण्यपूर्ण वाणीने प्रार्थना केली. महाराज खूप दयाळू आहेत. बघा कसे लीला करतायत. तेव्हा श्रीपाद प्रभू म्हणाले, अरे विप्रा, तू पूर्वजन्मी अनेक लोकांना आपल्या कठीण वाणीत दुखावलेस. आणि माझ्यासारखे लोक मला बरेच जण म्हणतात, तुम्ही पुणेकर आहात आणि पुणेकर कायम तिरकस बोलतात. आम्ही कायम लोकांना ते लागणार असं काहीतरी बोलतो. पुणेकरांचं ते मुळा मोठ्या पाणीचं गुणधर्म आहे. तर असं वाणीनं खूप लोकांना दुखावलेलं आहेस तू. तुझ्या हृदयभेदी कठोर शब्दांनी घायाळ केलं आहेस. की तुझे बोलायचा टोचून बोलणं त्याच्यामुळे समोरचा घायाळ व्हायचा, त्याला वाईट वाटायचं. आणि या कर्माचे फलस्वरूप तुला या जन्मी पोटदुखीची व्याधी जडली. का पोट दुखतंय? मागच्या जन्माने लोकांना टोचून बोललेलं आहेस. आणखीन पुढे पण सांगितलंय की मानवास या कलियुगात वाकदोषापासून मुक्त होण्याचा नामस्मरण हा एकच मार्ग आहे. मागच्या जन्मी आपण आपल्या शब्दांनी जे काही लोकांना दुखवलं असेल, आता प्रत्येकालाच पोटदुखी होईल का? तर तुम्ही म्हणाल मला पोटदुखी नाही म्हणजे मी काही कोणाला दुखवलं नाही, असं नसतं. प्रत्येकाचे रिझल्ट जे आहेत हे वेगवेगळ्या स्वरूपात येतील. प्रत्येकालाच पोट दुखायला पाहिजे असं नाही. वेगवेगळ्या स्वरूपात येतील. त्यामुळे आपण हे गृहीत धरून चालायचं की माझ्याकडनं मी कोणाला तरी शब्दांनी दुखवलेलं असेल. त्याला काय सोल्युशन आहे? ते कसं मी ब्रेक करू शकतो? नामस्मरण. या जन्मामध्ये माझ्या वाणीतून केवळ परमेश्वराचंच नाम येईल. नाम स्मरण. नामाचं स्मरण व्हायला पाहिजे. स्मरण होण्यामध्ये 3 कृती घडतात. आतमध्ये आधी मनात विचार येतो. मला भगवंताचं नाव घ्यायचंय, श्री स्वामी समर्थ म्हणायचंय किंवा अजून काही. मनातून आलेला विचार शब्दांच्या माध्यमातून बाहेर पडतो. मग एकतर आपल्या मुखातून बाहेर पडेल किंवा आपण काल बघितलं 4 वाणी ज्या आहेत, त्या कुठल्याही एका वाणीतून तो विचार बाहेर पडतो. आणि हे शब्द झाल्यानंतर मग सतत जर माझ्या मुखामध्ये नामस्मरण असेल, स्मरण होतंय प्रत्येक ठिकाणी मला त्या परमेश्वराचं, तर मला आजूबाजूला जे काही माझ्या आयुष्यात घडते तिथे परमेश्वर दिसतो आणि माझी कृती प्रत्यक्ष भगवंत माझ्या समोर असल्याच्या दृष्टीने घडते. जसं भक्त प्रल्हादाचं घडत होतं. क्षणम आत्मानुसंधानम पापम दहती कोटिशा. हे जे अनुसंधान आहे, अनुसंधान म्हणजे कनेक्शन. हे कनेक्शन प्रत्येक क्षणी व्हायला पाहिजे. एकही क्षण असा जाता कामा नये की ज्या ठिकाणी तुमचं कनेक्शन त्या नामाशी ब्रेक झालंय. म्हणून पुन्हा गोंदवलेकर महाराज जसे म्हणायचे की नाम हे नामासाठी घ्यावं, त्याचा दुसरा उद्देश काहीच नाही. नामासाठीच नाम घेत राहायचं. अशा पद्धतीनं ते नामस्मरण जर केलं, भगवंताच्या नामस्मरणाने वायुमंडळ शुद्ध होते. आपण मागच्या अध्यायामध्ये एकदा मी सांगितल्याचं मला आठवत आहे की आपण जे शब्द बोलतो, तर हे शब्द म्हणजे काय, तर कंठातील व्हायब्रेशन्स आहेत. कंठामध्ये स्पंदनं होतात. ही स्पंदनं जीभ आणि ओठांच्या माध्यमातून बाहेर येतात. ही बाहेर पडल्यानंतर पुन्हा वायुमंडळामध्ये हे व्हायब्रेशन रूपीच राहतात. ही व्हायब्रेशन कानांच्या पडद्यांच्या माध्यमातून तिथे जे व्हायब्रेशन होतात त्या व्हायब्रेशनचं डिकोडिंग होऊन मेंदूमध्ये ती गोष्ट कळते की अच्छा हा असा शब्द उच्चार केलेला आहे. म्हणजे हे जे आपण ज्या वाणीतून बोलतो आहे हे सगळे व्हायब्रेशन या वायुमंडळामध्ये ही तशीच राहतात. मागे मी उदाहरण सांगितलं होतं की सायंटिस्ट लोकांनी ही थिअरी आहे, हे प्रिन्सिपल आहे फिजिक्सचं. आणि त्या माध्यमातून त्यांनी भगवान श्रीकृष्णाने जे कुरुक्षेत्रावरती गीता सांगितली त्यातले काही शब्द वातावरणातून कॅच केलेले आहेत आणि ते रेकॉर्ड केलेले आहेत. त्यामुळे हे अवेलेबल आहे आणि हे सायन्सने प्रूव्ह केलेलं आहे. त्यामुळे आपण जे काही बोलतो चांगलं अथवा वाईट, हे प्रत्येक गोष्ट ही वातावरणामध्ये या वायुमंडलामध्ये स्थित आहे. आता हे वायुमंडल आपल्या जसं बाहेरचं आहे तसं आपल्या शरीरामध्ये असलेले जे 14 प्रकारचे प्राण आहेत पैकी 5 महत्वाचे जे प्राण जे संपूर्ण शरीर आपलं व्यापून आहेत. असं एकही ठिकाण नाहीये शरीरामध्ये जिथं प्राणाची काय म्हणूया प्राण त्या ठिकाणी नाही असं एकही शरीरातला भाग नाही. तर जे बाहेर ते रेकॉर्ड केलं जातंय तसंच आतमध्ये सुद्धा रेकॉर्ड केलं जातंय. मग मी कुरुगड्डे येथे नामस्मरण महायज्ञाची सुरुवात करणार आहे. त्या नामाबरोबर श्रीकारही जोडणार आहे. या चिरस्थायीपणे परापश्यंती मध्यमा आणि वैखरी अशा 4ही वाणी नियंत्रित होतील.
आणि मग जे फक्त नामस्मरण करतील, मनस्फूर्तीने नामस्मरण करतील. बघा शब्द किती महत्वाचे आहेत. मनस्फूर्तीने, आतून व्हायला पाहिजे, ठरवून नाही, की चला आता मला बसायचंय, आता नामस्मरण करायचंय, हे नाही. मनस्फूर्तीने, आतून. अरे महाराज, आठवण कशी येते आपल्याला? आतून येते. तशी आठवण आपल्याला महाराजांची जर मनस्फूर्तीने करतील, त्यांना मी अत्यंत सुलभपणे प्राप्त होऊन त्यांच्या मनोकामना पूर्ण करेन. किती बघा सूक्ष्म लेवलवरती आपल्याला विचार करायचा. आपण फक्त शारीरिक कृती करतोय. मी एवढ्या माळा जप केला, मी असं केलं, मी एवढी पारायण केली वगैरे वगैरे. पण मला का नाही रिझल्ट मिळत आहे? आतमध्ये काय होते ह्याचा थोडासा विचार करून बघा. आपण ज्यावेळेला सेवा करतो त्यावेळेला आपण मनःपूर्वक करतो का? आपलं मन त्या ठिकाणी एकाग्र असतं का? फक्त वैखरी वाणीने आपला तो जप चालू आहे किंवा वैखरी वाणीने पारायण वाचणं चालू आहे. पण पश्यंती वाणी, मध्यमा वाणीने आपलं वेगळंच काहीतरी चालू आहे. मनात वेगळेच काहीतरी विचार सुरू आहेत. पण वैखरीने आपलं ते पारायण वाचन चालू आहे. गुरुचरित्र आम्ही वाचतोय ना. पण मनामध्ये विचार वेगळेच आहेत. असंच आहे, माझं तसंच आहे. विचार करा मग ह्याच्याने आपल्याला रिझल्ट कसे मिळतील? मग पारायणावर पारायण होतात. मग प्रश्न विचारला जातो, आम्ही एवढे पारायण केले, मग माझं आयुष्य का नाही चांगलं घडत आहे? आपणच ऑब्झर्व्ह करायचं. बाहेर काहीच नाही. जिथं प्रश्न आहे तिथंच उत्तर मिळतं. तर हे महाराजांनी सांगितलं, की मनस्फूर्तीने जो नामस्मरण करेल, त्याच्या मनोकामना, मनोकामना परत शब्द आहे. तुम्ही जे शब्दांनी महाराजांसमोर जाऊन बोलणार आहेत, त्या कामना नाही. महाराज असं म्हणतात मनोकामना म्हणजे मनामध्ये आलेली जी इच्छा आहे. आता विज्ञान तर असं म्हणतं, की प्रतिक्षण लाखो विचार मनामध्ये येतात. प्रतिक्षण. दिवसभरात कितीतरी विचार मनामध्ये प्रकट होतात. मग महाराज असं म्हणतात, की ह्या मनोकामना मी पूर्ण करेन. म्हणजे मनातून आलेली इच्छा, प्रत्येक कामना ही तुमच्या जाणतेपणानेच होईल असं नाही. अजाणतेपणे सुद्धा होतं. आपल्या आयुष्याकडे एकदा निरीक्षण करून बघा, की एक उदाहरण बघू आपण, की एखादा गाडी चालवतोय, कार चालवताय किंवा तुम्हाला जर गाडी चालवता येत असेल, तर तुम्हाला गाडी चालवायला दिली आणि तुमच्या डोळ्यावर पट्टी बांधली, अगदी कडकडून पट्टी बांधली, की तुम्हाला काहीच पुढचं दिसत नाही आणि तुम्हाला सांगितलं गाडी चालवा. काय होईल 5 मिनिटांनी? एक तुम्ही कुठेतरी धडपडला असाल, तुम्ही कुठेतरी धडकून पडलेला असाल किंवा घाबरून जागेवरच गाडी थांबवा. आपलं आयुष्य आपण असंच जगतोय. आपण जे जगतोय आहे, ते कसं जगतोय हेच आपल्याला माहीत नाही. आपल्या डोळ्यांवर पट्टी बांधून आपण गाडी चालवतोय. मग ॲक्सिडेंट होणार ना? का नाही होणार? मग आता ही चुकी कोणाची आहे? दुसऱ्याची आहे का चुकी? कोणतरी येऊन आपल्याला धडकलंय का? नाही. मी डोळ्यावर पट्टी बांधली आहे. मग जो शहाणा माणूस आहे, जे दुसरा माणूस जो त्या शेजारी असेल, तो काय म्हणेल, "तू मूर्ख आहेस. ती डोळ्यावरची पट्टी काढ, म्हणजे तुला गाडी व्यवस्थित चालवता येईल." हेच महाराज या ठिकाणी करू पाहत आहेत. महाराज म्हणतात, "अरे तू पट्टी काढ ना, म्हणजे तुला कळेल की तू गाडी कशी चालवायची आहे. बघ तुझ्याच समोर रस्ता आहे. तुला गाडी चालवता येते सुद्धा. पण तू स्वतःला असं जखडून ठेवलंयस, की तू हे फक्त शरीराने कृती करत चाललायस. मनाने आतमध्ये कुठल्याच काही गोष्टी घडत नाहीयेत. हे ज्याला तू जाणतेपणाने म्हणजे मी जी कृती करतोय, प्रत्येक कृती, मी झोपतोय, मी उठतोय, मी मनात येणारा प्रत्येक विचार, हे जे लाखो विचार येतात, ह्याच्याकडे जरा पाहायला शिका. काय-काय विचार येतायत आपल्या मनामध्ये? कोणत्या स्वरूपाचे विचार येतायत? हे कधीतरी ऑब्झर्व्ह केलंय? नाही. आणि हे विज्ञानाने हे सिद्ध केलेलं आहे, की प्रत्येक आपण करत असलेली कृती ही मनात आधी विचार येतो आणि मगच गोष्ट घडते. तुम्ही एक नुसतं शरीराचं बोट जरी हलवायचं म्हणलं, ते बोट हलवण्याचा आधी मनात विचार येतो, मग बोट हलतं. की अगदी कमी सेकंदामध्ये, अगदी कमी क्षणामध्ये घडणारी गोष्ट आहे, पण ही घडते. प्रत्येक क्षणी घडते. तुम्ही कुठलीही गोष्ट करा, तुमच्या हातावरती एखादा डास बसलाय, त्याला तुम्हाला मारायचंय. त्याच्या अगोदर तुमच्या मनात विचार येतो, की "अरे हा डास आलाय, माझं रक्त पितोय आणि मला आता त्याला मारायचंय." असा विचार येतो. मग मेंदूकडे तो मेसेज जातो आणि मग मेंदूकडनं ॲक्शन होते. मग तुमचा हात त्या ठिकाणी जाणार आणि तो डास उडवण्यासाठी प्रयत्न करणार. ही इतक्या कमी वेळात घडणारी गोष्ट आहे, पण ही अशी प्रोसेस होते. त्यामुळे नामस्मरण कसं करायला पाहिजे ते मनस्फूर्तीनं आणि मनोकामना महाराज पूर्ण करतात. तुमच्या मनातली इच्छा. तुम्हाला काही कोणाशी बोलायची गरज नाही किंवा महाराजांच्या इथं जाऊन, "महाराज मी आता केंद्रात आलो, आता तुमच्याशी बोलतोय." नाही, जर तुम्ही त्या मनस्फूर्तीनं आतून जर हाक मारत असाल, तर तुमच्या आत असलेली इच्छा सुद्धा महाराज पूर्ण करतात. वायुमंडलात आज पूर्वीसारखेच वाग्जल भरून आहे. आपल्याला माहिती आहे, की हवेमध्ये मॉइश्चर आहे, जलतत्व आहे. हे फक्त वायुतत्वाने नाही. आपण उच्चारलेले प्रत्येक वाक्य बघा, लक्ष ठेवा या गोष्टींकडे. आपण उच्चारलेले प्रत्येक वाक्य प्रकृतीतील सत्व, रज, तम या तिन्ही गुणांनी किंवा एक अथवा दोन गुणांनी परिपूर्ण असते. या तीन गुणांच्या पलीकडे या विश्वामध्ये काहीच नाही. जे जे काही आपल्या मुखातून उच्चारलं जाणार आहे, आता पुन्हा तेच आहे, फक्त मुखातून नाही, तर ह्या चारी वाणीने जे जे उच्चारलं जाणार आहे त्याच्या बॅकग्राऊंडला त्याचा सोर्स कोण आहे, तर हे गुण आहेत.
एक तर तिन्ही गुण असतील, किंवा एक गुण असेल, किंवा दोन असतील. कॉम्बिनेशन काही होऊ शकतं. ज्याला विज्ञान माहिती आहे किंवा गणित माहिती आहे, त्याला परम्युटेशन कॉम्बिनेशनचा रूल माहिती असेल, की तीन गोष्टी आहेत ह्या एकमेकांमध्ये मिक्स होऊन कितीतरी त्याचे गोष्टी घडू शकतात. तसं ह्या सत्व, रज, तम हे तीन गुण आहेत. हे कुठल्या शब्दाच्या वेळेला कुठल्या पद्धतीने एकमेकांमध्ये मिक्स होत आहेत. सत्वगुण 10% आला, तमगुण 10% आला आणि राजस गुण 90-80% आला, तर वेगळीच गोष्टी घडणार आहे. सत्व 20% आला, तमस 0 आला आणि राजस 80% आला, तर वेगळी कृती घडणार आहे. असं प्रत्येक जे जे उच्चारलं जातंय त्याच्यामध्ये हे सगळे गुण इन्व्हॉल्व आहेत. म्हणून स्वतःची गुणवत्ता काय आहे हे ओळखणं गरजेचं आहे. आपण सात्विक आहोत, राजसिक आहोत की तामसिक आहोत, याला म्हणतात वृत्ती, टेंडन्सी. आणि हे शोधता येतं का? आपल्याला कळतं का? हो, 100%. आपल्या आयुष्याकडे जर आपण थोडंसं बारकाईनं जर निरीक्षण केलं, तर आपल्याला हे समजू शकतं, की माझ्यामध्ये कोणती वृत्ती जास्ती आहे. माझ्या मनात येणारे विचारांकडे मला अतिशय काळजीपूर्वक निरीक्षण करायचं आहे. तर मला कळेल, की माझ्यामध्ये कोणती वृत्ती जास्ती आहे. माझ्यातले गुण कोणते आहेत. त्यामुळे प्रत्येक उच्चारला जाणारा शब्द, प्रत्येक केली जाणारी कृती ह्याच्या मागे हे कॉम्बिनेशन 100% असतं. या त्रिगुणात्मक सृष्टीचा पंचमहाभूतांवर वाईट प्रभाव पडतो. आता हे जे त्या 3 गुणातून आलेला जो शब्द आहे, याचा इम्पॅक्ट कुठे होतोय? आपल्या शरीराचे, आपलं जे शरीर आहे, हे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. स्थूल शरीर पंचमहाभूतांनी बनलंय, सूक्ष्म शरीर सुद्धा पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. ह्या प्रत्येक गोष्टीवर म्हणजे स्थूल रूपात जर बघायचं म्हटलं, तर आपल्या शरीरामध्ये असलेलं जलतत्व म्हणजे आपल्या शरीरात असलेलं पाणी, आपल्या रक्तात सुद्धा 70 ते 80% पाणी आहे. आपल्या प्रत्येक पेशींमध्ये पाणी आहे. आपल्या मेंदूच्या भोवती पाणी, मेंदूमध्ये पाणी आहे. प्रत्येक न्यूरॉन्स मध्ये पाणी आहे. या प्रत्येक ठिकाणी याचा इम्पॅक्ट होतो. हे खूप काळजीपूर्वक करा. खूप छान आहे, सुंदर आहे. समजलं तर आयुष्य बदलू शकतं, नाही समजलं तर काहीच होणार नाही. ह्या त्रिगुणात्मक सृष्टीचा पंचमहाभूतांवरती इम्पॅक्ट होतोय. हे फक्त आपण जलतत्व बघितलं. असंच वायुतत्व सुद्धा आपल्या शरीरामध्ये आकाश तत्व भरून आहे. अनेक ठिकाणी जिथे-जिथे पोकळी आहे त्या-त्या ठिकाणी आकाश आहे. आणि हे प्रत्येक पेशी जी बनली आहे, ही प्रत्येक पेशीमध्ये पृथ्वी तत्व आहे, जलतत्व आहे, अग्नी तत्व आहे, वायू तत्व आहे, आकाश तत्व आहे. सगळी तत्व प्रत्येक सेलमध्ये आहेत. असे करोडोंनी सेल आपल्यामध्ये आहेत आणि या सगळ्या पेशींनी मिळून आपलं शरीर बनलेलं आहे. त्यामुळे असं जर देह दाखवा असं म्हणलं तर तो कधीच दाखवता येणार नाही. कारण त्या प्रत्येकामध्ये जेवढं आपण डिटेलमध्ये जाऊ, शेवटी एक पेशी येईल. या पेशीपासून म्हणून जे डार्विनचा सिद्धांत पण आपण पाहिला तर तो काय सांगतो किंवा आपलं भागवत पुराण आपल्याला काय सांगतं, या सृष्टीची निर्मिती कशी झाली? पहिला मत्स्य अवतार. डार्विन म्हणतो पहिला अमिबा झाला, एक पेशी व जीव झाला. त्याच्यापासून द्विपेशीय जीव. मग हळूहळू करत उत्क्रांती होत मनुष्य तयार झालेला आहे. हे आतमध्ये आहे, बाहेर नाही काही कुठे. तर आपण जे जे काही उच्चार करणार आहोत, ह्या सगळ्याचा प्रभाव आतमध्ये पडणार आहे. ही पंचभूते दूषित झाली, की संपूर्ण अंतराळ दूषित होते. आता हे बघा, फार विचित्र सायकल आहे आणि ह्यालाच म्हणतात कर्माचं बंधन. हे आतमध्ये तुमचे जसे विचार येत आहेत, तुम्ही जे काही शब्दांचे उच्चारण करतायत, त्याच्यामुळे तुमची ही सगळी जी सृष्टी आहे, ही पंचमहाभूत जी आहेत, ही सगळी दूषित होत आहेत. म्हणजे वाईट विचार केले, की सगळं आतनं सगळं वाईट व्हायचं होत जातंय. आता कदाचित तुम्ही नाही, नाही, मी तर वाईट विचार करत नाही. आपल्या नकळतपणे कितीतरी वेळेला सहज सीरियल आपण बघतोय. आता सीरियल खरंच आपल्याला माहिती आहे, खोटी आहे सीरियल. पण सीरियलमध्ये आपण कितीतरी वेळेला अनुभवलंय, की प्रेक्षक जो आहे तो प्रेक्षक, "अरे काय ही बाई आहे, हिला कशाला त्रास देते?" वगैरे, वगैरे. असं काहीतरी बोलते, की त्या कॅरेक्टरशी इतकं आपण कनेक्ट झालेलो असतो, की त्याला कोणी काही दुःख दिलं, की आपल्याला राग येतो आणि जेव्हा दुःख देतं त्याच्याविषयी आपण बोलतो. आपल्याला ज्ञान आहे का, की हे खोटं आहे? हो. आपल्याला माहिती आहे ही सगळी सीरियल खोटी आहे. पण तरीही आपण त्याच्यामध्ये इतके इन्व्हॉल्व झालेलो असतो, की आपण तिथं नकळतपणे ह्या सगळ्या गोष्टी बोलतो, की "अरे किती दुष्ट बाई आहे, हे असं होतंय, तसं होतंय." राजकारणाविषयी, "अरे हा असाच माणूस आहे, तो तसाच माणूस आहे." हे सगळं बोलतोय. तुमच्या बोलण्याने ना ती सीरियल बदलणार आहे, ना तो राजकारणी व्यक्ती बदलणार आहे. पण हे नकळतपणे तुमच्याकडनं झालेले शब्दांचे उच्चार तुमच्यामधलं जे नभोमंडळ आहे, वायुमंडळ जे आहे, जे पंचमहाभूत जे शरीरामध्ये आहेत, ते बिघडतंय आणि हे बिघडल्यामुळं तसंच
यामुळे मानवाकडून पापकर्म घडून तो दरिद्री होतो. दरिद्री म्हणजे पैशाने दरिद्री अशातला भाग नका घेऊ. तो एक फक्त त्यातला भाग आहे. विचारांनी दरिद्री, कृतीनी दरिद्री, पैशाने दरिद्री, आरोग्याने दरिद्री, तुम्ही जे म्हणाल, ज्याला अष्टलक्ष्मी असं आपण म्हणतो. कुठल्याही प्रकारे ते दरिद्रता येते. कोणी तयार केली दरिद्रता? स्वतः. आपणच कोणातरी वाईट विचार करत राहिलो, आपणच कोणाविषयी वाईट शब्द उच्चारत राहिलो, ह्याच्यामुळे आपल्याच आयुष्यामध्ये आरोग्याची, आता हे कोरोनाचं संकट आहे, कोणी निर्माण केलंय? आपणच तयार केलंय. आजवर इतक्या स्त्रियांवरती अत्याचार होत असते तेव्हा आपण शांत होतो. याच्या अगोदर कितीतरी स्त्रियांवरती आपण अत्याचार केलेत. कोणाला ज्ञानाचा अधिकार दिला नाही. कोणाला आणखीन ज्याची खरंच क्षमता आहे त्याच्यावरती, म्हणजे कंपनीमध्ये एखाद्याची क्षमता असते पण त्याला मुद्दाम टार्गेट केलं जातं, पॉलिटिक्स केलं जातं आणि त्याला नेहमी मागे ठेवलं जातं. हे सगळी जी कर्म करतोय ह्याचाच परिणाम आज करोना रूपी आपल्याला दिसतोय. असे अनेक रूप दिसतील आपल्याला. हा प्रभावामुळे तो माणूस दरिद्री होतो. त्या दारिद्र्यामुळे त्याच्याकडून पुन्हा पापकर्म घडते. म्हणजे हे असं ऑलरेडी आता आपण गढूळ पाणी केलंय. त्यामुळे एकदा जर टाकीमध्ये गढूळ पाणी भरलं, की नळ जरी खाली सोडला तर गढूळच येणार, शुद्ध येणार कुठून? परत पापकर्म घडणार, परत आपल्याकडनं वाईट बोललं जाणार, परत आपण वाईट कृती करत राहणार. हे वाईट केल्याने आणखीन तो इम्पॅक्ट जो आहे, आणखीन त्याच्यावरती स्टोअर इतका त्याचं इम्प्रेशन जे आहे, इतकं स्ट्रॉंग होत जाणार, गडद होत जाणार ती गोष्ट. परत ते वाईटच घडत राहणार. हे सारखं चक्र चालू आहे आणि हे दुष्ट चक्र असेच चालू राहते. भावनेच्या भरात किंवा या सगळ्या भरात घड्याळ बघणं राहून गेलं. अजून थोडंसं फार महत्त्वाच्या गोष्टी राहिल्या आहेत. पण ही खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. अजून ते त्रिकर्ण शुद्धी आणि कर्म विमोचन, की कर्मातनं कसं बाहेर पडता येतं. ठीक आहे, मी पापकर्म केलीत, ही मला भेदता येतात का? ह्याच्यातून बाहेर पडता येतं का? कोण मला बाहेर आणेल ह्यातनं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत, ती कदाचित अनुत्तरित राहतील. तुमची तुम्हाला शोधावी लागतील. कारण आता येणारा फक्त सोमवार एवढाच एक दिवस आपल्याकडे आहे. आणि त्या एका दिवसात तो दिवस जो आहे तो वेगळा असणार आहे. त्यावेळेला ना चर्चा होणार आहे, ना काही होणार आहे. कारण ते जे 3 अध्याय आहेत, जे गेले 25 दिवसापासून आपण महाराजांचे इतके मानसिकरित्या, भावनिकरित्या, आत्मिकरित्या सगळ्या बाजूने जे जोडले गेलेलो आहोत, आता तो विरह होणार आहे. महाराज हे सोडून कृष्णा नदीमध्ये त्यांचा अवतार संपवणार आहे. पुढच्या भविष्याची नांदी करून जाणार आहेत. त्यामुळे तो कदाचित भाग जो आहे, तो भावनिक असू शकतो. विरह जो आहे, हा विरह खूप वाईट असतो. हा विरह होणार आहे. शांतता पसरणार आहे. कुठलेही भाव प्रकट होऊ शकतील. आणखीन कोणाच्या आयुष्यात काय होईल, आनंद होईल, काय होईल, हा त्या दिवशीचा भाग आहे. कदाचित हे प्रश्न अनुत्तरित राहतील. तुम्ही तुमचा ह्याचा अभ्यास करा. पण हे त्रिकर्ण शुद्धी जी आहे, त्रिकर्ण याचा अर्थ मन, वाचा आणि क्रिया किंवा कृती, काया, शरीर या तिन्हींची शुद्धी ही फार महत्वाची आहे. हे शुद्धी झाल्याशिवाय पुढची गोष्ट घडणार नाही आणि तरच कर्म आपलं बदलता येऊ शकतं. 100% आयुष्यातली अगदी घडणारी, घडवली जाणारी किंवा घडवू शकणारी ही गोष्ट आहे. आपली जी काही मागची पापकर्म झाली असतील, ही आपण थांबवू शकतो. याचे होणारे रिझल्ट थांबवू शकतो. अर्थात हे काही शकतो असं म्हणतोय तरी हे सिंपल आहे का? तर नाही आहे. पण हो, प्रयत्न केले तर ही गोष्ट मिळवू शकते आणि त्याची थिअरी जी आहे किंवा त्याचं सूत्र, फॉर्म्युला जो आहे, तो महाराजांनी त्या ठिकाणी सांगितला, की कसं होऊ शकतं, काय करावं लागेल त्यासाठी. एवढं जर आपण आयुष्यामध्ये केलं, निश्चित आपल्याला त्या ठिकाणी ती गोष्ट अनुभवता येईल. त्या अथांग ज्ञानाने भरलेला सागर येणाऱ्या सोमवारी आपल्याला त्या सागरापासून लांब जायचं आहे. कदाचित सागराच्या त्या लाटांचा आवाज आपल्याला कधी ऐकायला मिळेल, कसा ऐकायला मिळेल, हे परमेश्वराला माहिती आहे. पण ह्या श्रीपाद चरित्राच्या माध्यमातून गेले 25 दिवस आपण त्या सागरामध्ये अक्षरशः जे आनंद घेतलाय महाराजांच्या सानिध्याचा. कारण हे श्रीपाद चरित्र आणखीन एका कारणासाठी विशेष आहे, की इथं प्रत्यक्ष महाराज बोलतायत. आणि महाराजांनी त्या त्या रूपातून, त्या त्या वेळेच्या माध्यमातून हे ज्ञान आपल्याला दिलंय. त्यामुळे फार सुंदर गोष्ट आहे. तर आपण जरूर या गोष्टींचा अभ्यास करावा. या ठिकाणी थांबतो. श्री स्वामी समर्थ. चॅटमध्ये